नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा. नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्झ वरती तुमच्या सोबतीला आहे प्रसाद ठोसर आणि मी RJ सीमा निकम शिरोडकर. 2025 ची सुरुवात करताना आपण संवाद साधणार आहोत ते नाटक, मालिका आणि चित्रपट माध्यमात प्रचंड काम करणाऱ्या, सतत काम करणाऱ्या, कामच करत राहणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी. लेखक, दिग्दर्शक, गीतकार, कवी, संगीतकार, निर्माता, अभिनेता गजेंद्र अहिरे यांच्याशी. सीमा, अशी संधी RJ म्हणून क्वचित मिळते. अष्टपैलू व्यक्तिमत्वाशी संवाद. आणि आजचे पाहुणे अर्थात गजेंद्र अहिरे यांनी लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, गीतकार, संगीतकार म्हणून एकत्र काम केलंय. तर या मुलाखतीत आपण नेहमीपेक्षा वेगळा फॉर्मॅट ठेवूया. वेगळा फॉर्मॅट म्हणजे गजेंद्र सरांची आवडती टॉप 10 गाणी. सर, तुम्ही मुलाखतीच्या दरम्यान सांगायचे, म्हणजे आपल्या श्रोत्यांना आज एक भरगच्च महाराजा थाळीची अनुभूती येईल. संवादही असेल गीतांचा आणि गीतांच्या मागील गोष्टींचा संवाद सुद्धा असेल. तुम्हाला आवडेल का? यस, डन. छान वेळ आहे सकाळची. आपण कुमारजींच्या गाण्याने सुरू करूया. उड जाएगा हंसा केला, माझं फार लाडकं गाणं आहे ते. वा वा वा. तर त्याने आपण सुरू करूया. अगदी नक्की सर. मुलाखतीचं एक वेगळाच त्याला बेस तयार होऊन जाईल आपला आणि एक वेगळा सूर मिळेल त्या निमित्ताने. आणि अवश्य आपण उड जाएगा हंसा केला ऐकूया, कबीरजींची रचना. सर, आमच्या श्रोत्यांमध्ये मीडियात काम करणारे श्रोते आहेत, काही जागरूक चित्रपट प्रेक्षक असणारे सुद्धा श्रोते आहेत. काहींना तुमच्याबद्दल माहिती आहे, काहींना व्यक्तिगत माहिती नाहीये. आणि तुमचं व्यक्तिमत्व हे नवीन पिढीला प्रेरणा देणार आहे. त्यामुळे आम्हाला अजिबात ठाऊक नाही अशाच पद्धतीने विचारते की ही सुरुवात नेमकी कुठे कशी झाली. मला पण आता आठवत नाहीये की कशी झाली, कारण ती होतीच. म्हणजे सुरू होण्यापेक्षाही मला माझ्या अगदी लहानपणापासूनच माझ्या डोक्यात होतं की मला जे काय करायचंय ते हेच करायचं. असं ठरवलेलं काही नसतं, ठरवलेलं किंवा थोडी समज नव्हती. पण माझे खेळ पण हेच होते. म्हणजे मी मारामाऱ्या पण करायचो. तर तू अमिताभ बच्चन, मी शशी कपूर आणि असेच खेळ होते आमचे. मी जिथे वाढलो तिथे सिनेमा ह्याचंच वातावरण होतं सगळं. त्यामुळे तिथून ते सुरू होत होत त्याला शेप आला. शाळेमध्ये मी खूप फेकाड्या होतो, फेकूचंद होतो. काही जे तोंडाला येईल ते बोलायचो, गोष्टी बनवून बोलायचो. पण ते गोष्ट हे मला माहिती नव्हतं. आमच्या मनीषा बर्वे मॅडमनी सांगितलं, हे जे काय फेकाफेक करतो ना, ही लिहून काढ. ते लिहिलं, त्यांनी ते कंपाईल केलं. मग मला त्याच्यात आंतरशालेय निबंध स्पर्धेत एक ठोकळा पुस्तक बक्षीस मिळालं. तर आपण जे बोलतो लिहितो त्याचं हे अशा पद्धतीने रिवॉर्ड आपल्याला मिळू शकतं, रिवॉर्ड त्याचं किंवा बक्षीस मिळतं, ह्याचं भयंकर कौतुक होतं त्यावेळेला. आणि मग तेव्हाच घरी TV आला होता आणि मी चुकून प्यासा नावाचा सिनेमा बघितला. या सगळ्या गोष्टीला आकार येत गेला. आणि त्याच्या पुढे जाऊन जेव्हा रुईयासारखं कॉलेज मिळाल्यावरती माझी मशागतच झाली. ते मला सगळंच काय असतं, कसं असतं, फिल्म सोसायट्या काय आहेत आणि नाटक काय आहे, एकांकिका काय आहे. मग माझे गुरु जगतकुमार सर, त्यांनी असं करत खूप लोकांचा हातभार आहे त्याला. खूप लोकांनी ती माती मळली, तेव्हा जाऊन त्याला कुठेतरी आता मी म्हणतो की मला शेप आलाय. तर त्यामुळे एक्झॅक्ट सुरुवात कुठे असं सांगता नाही येत. इट इज नॉट ॲक्सिडेंटल. ते घडत गेलं आणि मग त्याचं वेड लागलं. ते वेड घेतल्यामुळे जे करायचं होतं ते मी करत गेलो. आणि दुसरी गोष्ट, एक अभावातलं गेलेलं लहानपण, त्याच्यामुळे त्या अभावावर मात करण्यासाठी मला दुसरं काही नव्हतं करायचं. मला हेच करायचं होतं. आणि मला माहिती होतं जर का जगायला पैसे लागतात तर याच्यात मिळतील. मी इथे यायचो ना रेडिओला, इथे माझं बरंच काम झाले, मला पैसे मिळाले तिथे दूरदर्शनला. मग एकांकिका लिहायचो, ते लिहायचं पण त्यासाठी की ते एक शो झाला की 100 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे मी जास्त लिहीन ना, मग मला जास्त 100 रुपये मिळतील. अशा याच्यातून पण ते एक वाढत गेलं. आणि रोज उठून काय करायचं तर काम करायचं. मग माझं काम काय तर हे काम आहे. तर मी तेव्हापासून काम करत राहिलो आणि हे करत राहिलो. तर त्याच्यामुळे त्याला एक रियाज म्हणून तसा नकळत तो होत गेला. लिहित राहिलो. त्याच्यामुळे आता कागदावर पेन ठेवला की ते पेनाला सवय लागली, तो सरळ संपल्यावरच बाहेर येतो. तर हे माझं नाही आहे. हे तो तुमच्या व्यायाम केल्यावर जसे दंड मजबूत होतात किंवा एखादी गोष्ट सतत करत राहिलो त्याला जो काय ग्लेज येते ती माझ्या त्या लिखाणाला आली असं मला वाटतं वर्षानुवर्षात. क्या बात आहे. खरं तर ना, म्हणजे ज्या वेळेला तुमची मुलाखत घ्यायची असं ज्या वेळेला पहिल्यांदा आलं ना, तर मला लक्ष्मीपूजनातली ती क्लिप आठवली. एक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे एक क्लिप फिरत होती की ज्याच्यामध्ये लक्ष्मी उदंड असताना दोन्ही हातांनी आपलं धन आणि नाणी वाहतेच आहे, ओघ आपल्याला तो मिळतोच आहे. आणि गजेंद्र अहिरे सरांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे, तर तो ओघ गेले 30 वर्ष तुमच्या जवळची मंडळी ही अनुभवत आहेत
की तो शब्दांचा ओघ आहे, तो धबधबा आहे आणि तो कायम आहे. म्हणजे तुमच्या रुईयातल्या सहकलावंतांनी सांगितलं की कोणाचीही कुठलीही कविता असेल ना, ती ऐकल्यानंतर तुमची प्रतिक्रिया उत्स्फूर्त कविता देऊन व्हायची किंवा काहीतरी लिखाणातनं व्हायची. एका मुलाखतीमध्ये तुमचं आलेलं असं वाक्य होतं की सहजता ही साधनेतून येते. एक्झॅक्टली. ही सहजता नेमकी सुरुवातीला कशी झाली, म्हणजे ही रुईयातनं निर्माण होतानाच ती कशी आली? तेच मी म्हणजे सातत्य, सतत करत राहिलो मी, सतत करत राहिलो. आणि हे केलं पाहिजे तर होईल असलं काही नव्हतं तेव्हा. कोणी सांगितलं नव्हतं, कोणी सांगितलंही नव्हतं. पण त्याचा ते वेळ आहे. साधनेतूनच सहजता येते आणि सहजता आल्याशिवाय तुम्हाला काही प्राप्त होत नाही. वा, क्या बात आहे. रुईया महाविद्यालयातले आणखीन काही अनुभव, मी ज्या वेळेला ते एक घडण्याचं वय होतं. आता तुम्ही जगतकुमार सरांचं नाव घेतलं, आणखीनही काही मंडळी असतील, त्यांची आज आठवण येते का त्या पद्धतीने? हो, येते ना. तेव्हा काय काय मिळालं अशा पद्धतीने? विनय आपटे सर होते, जसं जगतकुमार तर होते, आमचे प्रिन्सिपल होते वळसंकर सर, आणि अशी बरीच मंडळी होती, कैसरे सर होते. आणि नाटकातही त्यावेळेला म्हणजे लता नार्वेकरांचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, मोठं कॉन्ट्रीब्युशन मला यांचं आहे, मोहन तोंडवळकर. की असं म्हणायचं की मोहन तोंडवळकरांचा हात पाठीवर पडला की त्या माणसाचं सोनं होतं. तर तो मी अनुभवच घेतलाय. नीना राऊत होत्या, त्यांनी केलं होतं नाटक. पण त्यांच्या आधी त्यांनी मला तू डायरेक्शन करू शकतो, चल कर म्हणून एक सिरियलच करून घेतली होती माझ्याकडनं. नीना राऊत ज्या होत्या याला दूरदर्शनला, तेव्हा पालवीमध्ये त्यांनी माझी मुलाखत घेतली, मी 12वीत असताना. आणि नंतर त्यांनी त्या बाकीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्या मला काम देत राहिल्या आणि मी ते करत राहिलो. त्यामुळे दूरदर्शन आणि आकाशवाणीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, जितकं कॉन्ट्रीब्युशन मला आमच्या नाटकाच्या चळवळीचं वाटतं. त्यामुळे सगळ्या मीडियामध्ये ना, आता जसं हा माईक मला कळतं, म्हणजे मी डबिंग करून घेतो, तर मी ह्या माईकवर खूप बोललेलो आहे ना, मला तो अनुभव आहे. तो अनुभव मला इथे मिळाला आहे. मला दूरदर्शनवरती ते अनुभव मिळाला, मला फ्रेमिंग समजायला लागल्या. तर हे सगळं ना, ह्या सगळ्या लोकांचं, किंवा विनय नेवाळकर त्यांच्या ऑफिसमध्ये मी ऑफिस बॉय होतो. तर तिथे राजदत्त यायचे, तर हे राजदत्त बापरे, जब्बार पटेल यायचे, ही मोठी मोठी माणसं. पहिली मराठी परिषद झाली, त्याच्यामध्ये मी स्वयंसेवक होतो. खूप धावपळ केली, पण ती धावपळ सुबोध गुरुजी होते तिथे, बरीच मोठी मोठी मंडळी आसपास होती. तेव्हा अध्यक्ष शरद पवार होते त्या परिषदेचं. इतकं जवळनं बघितलं होतं, अरे बापरे ही लोक. तर असं करता करता नकळत काय काय वेचे असतात ते मला माहित नाही मी वेचतोय म्हणून, पण ते आले माझ्यात, ते मला उतरत गेलं. कसं वागावं, कसं अप्रोच व्हावं, किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी कुठून मला काय कुठल्या विद्यापीठात शिकायला नाही जावं लागलं. बरं, मी एका ट्रकवर क्लिनर पण होतो, किंवा डॉक्टर गोडे साक्षरता अभियानचे तिथे काम केलं, तर त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हे सगळं जे रस्त्यावरचं एक लाईफ एका बाजूला चालू होतं आणि एका बाजूला हे सगळं शिकणं चालू होतं. शिवाय मी MA लिटरेचरचा विद्यार्थी होतो, त्यामुळे ती पुस्तकं होती, विद्रोही कविता होत्या, ज्ञानेश्वरी होती, आनंद यादव होते, अरुण साधू होते, हे सगळे रस्त्यावरचं लाईफ. रस्त्यावरचं मी फुगे विकलेत रस्त्यावर, त्यामुळे मला रस्ता फार जवळनं माहिती आहे. दुसरी गोष्ट, मी काचर म्हणून बांगड्या भरल्यात बायकांना, त्यामुळे मला ते माहिती आहे की हातात नाजूकपणा काय असायला पाहिजे, ते कळलंय मला. शिवाय मी ट्रकवर क्लीनर होतो, म्हणजे राहा पे रहते है, यादों पे बसर करते पण केलंय मी एका फॅक्टरीमध्ये बिल्ले घासायचं काम केलं. त्यामुळे तुम्ही शिकत असताना करत होता, जशी गरज पडली तशी ते करत राहिलो. त्याच्यामुळे ना, ते तयार होणं जे म्हणतात ना, आज ती जी साधनेतली आता मला हे शब्द यायला लागलेत की साधनेतून सहजता वगैरे, तेव्हा हे सगळं माहिती नव्हतं. पण ह्याचं तुमच्या आयुष्यात ती माती पडत राहते ना, त्याचा एक लेप तयार होत राहतो आणि मग तुम्ही तयार होता. मी केलं असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये, कारण तसं करायला गेलं तर काही होत नाही. ते निसर्ग तुम्हाला बरोबर त्या मुशीतून तयार करत जातो. ही सगळी माणसं माझ्यासाठी निसर्गाचा भाग आहेत. या सगळ्यांचं माझ्या आयुष्यामध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि असं पुढे जाऊन माझ्याकडनं कुणाला तरी खूप कॉन्ट्रीब्युशन मिळावं, खूप लोकांना, असं मात्र मला नक्की वाटतं. अगदी अगदी तोच उद्देश आमचा आजच्या मुलाखतीचा पण आहे. कारण तुमच्या असंख्य मुलाखती आहेत, परंतु आपल्या श्रोत्यांपर्यंत त्या पोहोचून त्यातनं प्रेरणा नवीन पिढीला, बाकी जुन्या पिढीला मिळावी आणि त्यातनं काहीतरी कोणीतरी घ्यावं, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे मुख्य. सर, एक प्रश्न याच्यामध्ये, मगाशी बर्वे मॅडमचं तुम्ही नाव घेतलं, आणखीन वेगवेगळ्या सरांचं नाव घेतलं. आपण जे लिहितोय हे चांगलं लिहितोय हे त्यांनी सांगणं किंवा हे तुम्हाला रिअलाइज होणं, ही नेमकी काय प्रोसेस होती?
मी तुम्हाला म्हणजे मला त्याच्यात कॉकी पॉपीची गोष्टच उदाहरण सुद्धा आवडेल, पण ते लिहिताना तुम्हाला माहिती होतं का आपण जे लिहितोय हे चांगलं लिहितोय? नाही, चांगलं किंवा वाईट नसतं, भिडतं किंवा भिडत नाही हे असतं. ओके. मी चांगला सिनेमा केलाय का वाईट सिनेमा मुद्दाच नसतो, तो बघणाऱ्याला किंवा जे लिहिलं ते वाचणाऱ्याला ते टच होतं की नाही. ते भिडलं तर ते चांगलं आहे, ते भिडलं नाही तर ते चांगलं नाही, इतकी सरळ सोपी त्याची व्याख्या आहे. त्यामुळे मी लिहिल्यावर मला कळतं की हे मला भिडलंय का, मला भिडलंय म्हणजे हे चांगलं आहे, आणि जर मला भिडलं तर तुम्हाला भिडणार आहे. कॉकी पॉपीच्या गोष्टीचं काय झालं की मला भयंकर भूक लागलेली, मी रुयाच्या कॅन्टीनला बसलेलो, माझा मित्र आला निवासस्थाला, मी म्हणालो की अरे काहीतरी खायला घाल रे, खूप भूक लागली. तो म्हणतो काम कर ना, काम कर म्हणजे खाता येईल तुला. तो म्हटलं अरे आत्ता भूक लागली, आत्ता काय काम करू? तो म्हटलं आत्ता तुला येतं ते काम कर. मी म्हणालो की मला लिहिता येतं. तो म्हटलं मग लिही. तुम्हाला इतका तळमळलो मी, तिरीमिरीत गेलो आणि तिथे ते कम्प्युटरचे कागद होते बिलांचे यायचे वर, त्याला बोका बोका असायचे, ते घेतले कॅन्टीनमधनं आणि लिहायला बसलो म्हणजे काय सरसर 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 लिहित गेलो. लिहिलं मी काय 25-30 मिनिटं झाली असेल. ती कॉकी पॉपीची गोष्ट, ती एकांकिका, ती मी त्याला वाचून दाखवली. तो रडायला लागला. मग तो म्हटलं तुला आयुष्यभर मी खायला घालीन असं तू लिहितोस. म्हटलं आता कोणी मला खायला घालायची गरजच नाही उरली या क्षणापासून, कारण मला माहिती मी काय लिहिलंय, मी लिहिल्यावर तुझं काय झालं मला माहिती आहे, आणि नंतर ती एकांकिका वाचल्यावरती खूप लोकांचं काय काय झालं हे मला माहिती आहे. तर मला आता इथून पुढे माझं एक कागद पेनच खायला घालणार आहेत. आणि ती गोष्ट खरी झाली. आज त्या गोष्टीला 35 वर्ष होत आली. माझा पेनच मला जेव घालतोय. एकांकिकेचे साधारण 1000 प्रयोग झाले. खूप लोकांनी मग ती एक्सपेरिमेंट एकांकिका केली, करत राहिले वगैरे. सर, इथे आपण पुन्हा तुमच्या दुसऱ्या गीताकडे येतो. तुमचं आवडतं दुसरं गीत कुठलं आहे? माझे गुरु, माझे देव माझ्यासाठी हृदयनाथ मंगेशकर. भयंकर इन्स्पायर केलंय मला मंगेशकरांनी. मी त्यांच्यावर बरंच काम पण केलंय, मी फार जवळनं पण बघितलंय त्यांना. तर त्यांच्या गाण्यांमधनं सिनेमे आलेत किंवा कथा सुचल्यात मला वगैरे. तर एक एक्सपेरिमेंट आम्ही केला होता की तरुण आहे रात्र अजूनी आणि ए रे घना मी रिक्रिएट केलं होतं. शंकर महादेवांनी गायलं होतं आणि स्वतः मंगेशकर त्या रेकॉर्डिंगला होते वगैरे. त्यापैकी अनवटमध्ये ती गाणी मी वापरली. ते ओरिजिनल किंवा त्यापैकी कुठलंही चालेल. अगदी नक्की, आपण ते जरूर ऐकू. पण त्याच्यानंतर आम्हाला त्या गाण्यांवरनं तुम्हाला कशी काय प्रेरणा मिळाली, त्याच्यावरनं कसे काय चित्रपट आले हे मात्र निश्चित ऐकायचंय या गाण्यानंतर. आता आम्हाला हे ऐकायला जरूर आवडेल की या गाण्यांवरनं प्रेरणा घेऊन तुम्ही चित्रपट कसे काय, म्हणजे सुचण्याची प्रक्रिया कदाचित सांगता येते, कदाचित नाही सांगता येत, पण तरी झाल्यानंतर आपण नक्की असं म्हणू शकतो की या गोष्टी त्याच्यावरनं आल्या होत्या, प्रेरणा त्याच्यावरनं मिळाली. मी एक डेलिसोप केली होती, झाले मोकळे आकाश. तर त्यात जेव्हा ऑफर आली होती तेव्हा माझ्याकडे गोष्ट वगैरे काहीच नव्हती आणि संधी तर सोडायची नव्हती. तर मला ते ऐकवायचं होतं प्रोड्युसर्सना आणि काय. तर मी माझ्या कर्जतच्या घरावरनं गाडी घेऊन माझा एक असिस्टंट होता, म्हटलं रस्त्यात आपल्याला मिळेल काहीतरी, पोचेपर्यंत ऐकवण्यासाठी काहीतरी मिळेल, आपण जाऊया. घाटाच्या पुढच्या बोगद्यातनं पाऊस सुरू झाला होता आणि बोगद्यात होतो आणि ते हे लागलं गाणं, कशी येऊ नदीला पूर आलेला, कशी येऊ असा बेभान वारा. तर ते गाणं ऐकताना काहीतरी मला व्हायला लागलं. त्या बोगद्याच्या पुढे ती गेली आणि ते गाणं चालू राहिलं. जेव्हा गाणं संपलं तेव्हा मी रेडिओ ऑफ केला, गाडी बाजूला लावली आणि त्याला मी म्हटलं की ही बाई कथा. अशी ती कथा सुरू झाली. पुन्हा आलं, मी उतरलो, प्रोड्युसरसमोर बसलो, प्रोड्युसरचं पॅनल होतं आणि मी अख्खी 120 एपिसोडमध्ये काय होईल हे मी त्यांना सांगितलं. ते सगळं त्या गाण्यातनं आलेलं होतं. ती जी बाई म्हणते की कशी येऊ नदीला पूर आलेला आणि जगाच्या कुरकुर शापांचे विखारी झेलले भाले वगैरे, ह्या सगळ्यांचे ना सीन्स तयार होत गेले, यातून ट्रॅक्स तयार होत गेले, यातनं कथा तयार होत गेली, कॅरेक्टर्स उभी राहायला लागली आणि थोडे ना 120 एपिसोड झाले त्याचे. तर असं, आणि मग ती प्रॅक्टिसच झाली पुढे जाऊन की मला एखादं गाणं इतकं घुसायचं की त्या गाण्यातनं कॅरेक्टर दिसायला लागायची आणि मग ते कथा तयार झाल्या. माझं बयो पण तसंच आहे. तर यामध्ये बऱ्याचदा जी गाणी होती ती हृदयनाथ मंगेशकरांची गाणी आहेत, त्यांनी केलेली गाणी आहेत. हृदयनाथजी आणि लताजींबरोबरचा तुमचा हा अनुभव होता ना? लताजींबरोबर पण हो, मी एक डॉक्युमेंटरी केली होती मैत्रजीवांचे, त्याच्यामध्ये फ्रेश 6 गाणी हृदयनाथजींनी केली होती, लताजींनी गायली होती. आणि ते सगळं शूट करणं, ती 6 गाणी शूट करणं, त्यांचे इंटरव्ह्यू शूट करणं वगैरे वगैरे, ते काम मला मिळालं होतं. तर ते काम राहिलं बाजूला, ते काम म्हणून आम्ही केलंच नाही, पण 12-15 दिवस लता दिदींबरोबर राहणं, ते काम करणं, त्यांच्याबरोबरचा तो अनुभव, इट वॉज अ गोल्डन टाईम फॉर मी. म्हणजे मला इतकं तो एक्सपिरियन्स होता, कारण लता मंगेशकर कधीच लता मंगेशकर नव्हत्या सेटवर असताना, त्यांना कधीच माहीत नव्हतं की त्या लता मंगेशकर आहेत. त्या खेळकर होत्या, त्या फोटो काढायच्या, त्या जोक सांगायच्या. गाण्यांच्या मैफिली कधी झाल्या? हो, गाण्यांची मैफिल आम्ही अभिरुचीमध्ये शूट करत होतो. भिडेंची अभिरुची म्हणजे बाग होती, आमराई होती वगैरे वगैरे.
तर तिथे जेवणाचा कार्यक्रम होता काहीतरी. तर जेवण बनवणं वगैरे वगैरे चालू होतं तिकडे. आणि शेकोटी लागलेली होती, मी होतो, दीदी होत्या, उषा मंगेशकर होत्या. तर त्या झोपल्या होत्या, त्यांचा डोळा लागला होता. आणि दीदी म्हणाल्या गाऊ का? तर मला हे कोणाच्या वाटेला येतं, कोणाच्या नशिबात येतं हे वगैरे वगैरे. आणि त्या गाऊ लागल्या. तर त्यांनी लगजा गले गायलं आणि ऐकणार आम्ही एकटा होतो. तर ह्याच्यापेक्षा काय तुम्हाला रिवॉर्ड मिळणार, म्हणजे याच्यापेक्षा तुम्हाला काय असं एवढा ग्रेट अनुभव, हा माझ्याकडे आयुष्यभराचा अनुभव आहे ना. तर हे असे काही खूप चांगले अनुभव हे माझ्या लिखाणामुळे किंवा माझ्या कामामुळे मला मिळालेले आहेत. सीमा, तू सांगत होतीस इलयाराजांबरोबरचा पण त्यांचा किस्सा आहे सरांचा. हो, मी सांगतो. इलयाराजांबरोबर मी 2 सिनेमे केलेत. तर ते अत्यंत शिस्तीचा, कडक शिस्तीचा माणूस, पांढरे शुभ्र कपडे, लुंगी आणि सदरा असतो वगैरे वगैरे. ते जेव्हा म्हणतात ना की 7ला बसूया, तर ते 7ला पेटीवर असतात. म्हणजे त्यांच्या स्टुडिओमध्ये, प्रसाद स्टुडिओमध्ये त्यांची जागा आहे. तर पेटी घेऊन 7ला सुरू झालेलं, 7ला यायचं नसतं. आणि बरं इतकं मोठं की जेव्हा मी विमानतळावरून उतरलो, मी आणि माझ्या प्रोड्युसर सोबत होत्या, तर म्हटलं जाताना त्यांना आपण हार फुलं घेऊन जाऊया काहीतरी. पण उशीर होत होता, त्यामुळे आम्ही पॅनिक झालेलो. त्या हारवाल्याजवळ थांबलेलो. त्याला म्हणजे लवकर कर म्हणून सांगत होतो मी. तर त्याने आमच्या दोघांच्या बोलण्यातनं इलयाराजा हे नाव ऐकलं. तर त्याने आम्हाला म्हटलं तुम्ही जा, हार पोचतील. तर मी म्हणलो असं कसं, स्टँडवरचा एक कोणतरी हारवाला हार पोचतील म्हणतोय वगैरे. तर त्यामध्ये तू जा. तर आम्ही गेलो ना जेव्हा, तर तिथे प्रोसेस करून आज जाईपर्यंत तिथे हारांची परडी आलेली होती. तर हे म्हणजे एका हारवाल्याला पण माहिती आहे की इलयाराजा कोण, कुठे बसतात, काय असतं, तिथपर्यंत पोचवायचं आणि त्याचे हार तिथे पोचतात. इतका श्रेष्ठ अनुभव होता तो, म्हणजे एवढा मोठ्या माणसावरचा. तर एकदा सकाळी 7 वाजता मी लवकर गेलेलो. मी पण खूप पंक्च्युअल आहे. मला आजवर आयुष्यात काही 10 मिनिटं कुठे लेट नाही झालेलो. लवकर तर सगळीकडेच गेलोय, पण लेट कधी नाही झालो. पण तिथे जेव्हा मी गेलो 7 वाजता, 7ला ते बसले होते पेटीवरती. मी 1:45ला पोचलेलो होतो. तिथे बसलो आणि आत बोलावलं. आम्ही दोघंच होतो. आणि त्यांनी मला विचारलं की काय ऐकायचं आहे तुला. तर हीच रिॲक्शन होती माझी की तर मी म्हटलं जर प्रत्यक्ष देवच म्हणतोय की मी गातो तू ऐक, तर मी काय सांगू, फरमाईश काय करू मी वगैरे वगैरे. ते म्हणले बरं. आणि त्यांनी मला संस्कृत भजनं ऐकवली. 9 वाजेपर्यंत ते गात होते आणि मी ऐकत होतो. ते मला ऐकवत होते का ते रियाज करत होते का ते त्यांच्याशीच तादात्म्य पावलेले होते, गात होते, हे मला माहिती नाही. पण मी ऐकत होतो ही गोष्ट मला माहिती आहे की मी समोर बसून ऐकत होतो आणि ते गात होते. असा पण एक एक्सपिरियन्स आहे. असे खूप काय 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 वाटायला आलेले खूप जेम्स आहेत माझ्याकडे. म्हणजे असे खूप प्रसंग आणि अनुभवांचे जेम्स माझ्याकडे आहेत. फक्त सिनेमा, फक्त त्याला लागलेलं आपलं नाव आणि सिनेमातनं मिळवलेलं जे काय आहे प्रेस्टिज, प्राईड, प्लेजर, आणि ते तेवढंच नाही आहे. तर हे जे काय ग्राउंड लेवलवर तेव्हापासून जेव्हा मला मिळत होतं कॉलेजला असल्यापासून, ते अव्याहत चालूच आहे. आणि आय एम थिंकिंग की व्हेरी ब्लेस्ड. हा आशीर्वाद आहे. सर, तुम्ही बयो चित्रपटाविषयी आता उल्लेख केला, तर त्याची थोडीशी आठवण तुम्ही सांगू शकता का? म्हणजे तो चित्रपट कसा घडला? तो एकदम निसर्गरम्य वातावरणात तो झालेला चित्रपट आहे. काही नाही, माझं कोकणावर प्रेम आहे. कारण मी ते ट्रकवर कोकण बेल्टमध्ये होतो. मी पावसातलं कोकण बघितलं होतं, हिवाळ्यातलं बघितलं होतं, उन्हाळ्यातलं बघितलं. बदलणार एक जागा पूर्ण रूप कसं बदलून टाकते स्वतःचं, याचे फार एक प्रचंड मेस्मरायझेशन आहे त्याच्यामध्ये. कोकणा इतकी सुंदर जागा, मी अर्ध जग फिरलो आहे, पण मला इतकी चांगली जागा जगात कुठे दिसली नाही. म्हणजे काश्मीरपासून सायबेरियापर्यंत मी शूट केलं, मी स्वीडिश फिल्म केलेली आहे वगैरे, अमेरिकेत तर फिरलोच आहे. पण तरीसुद्धा कोकण जे आहे तसं कुठेच नाही, तसं खायला प्यायला कुठे नाही, त्याचं काही नाही. तर ते प्रेम इतकं होतं की मी एकदा वृंदाला म्हटलं की आपण अशी कोकणातली फिल्म करूया, चला. मग आम्ही गाडी काढली, मी आणि वृंदाने, आणि आम्ही तेव्हा एक्सप्रेस हायवे त्या उर्से नाक्यापर्यंत झालेला होता. तर आम्ही पाऊस पडत होता, तर गाडी चालवत 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 गेलो तिथपर्यंत, टोल नाक्यापर्यंत. फर्स्ट हाफ झाला, तिथून युटर्न घेतला आणि रुईयावर आलो, चहा प्यायलो, सेकंड हाफ झाला. मग जाऊन ती मी लिहून काढली आणि आम्ही ते पिक्चर केलं. ते केवळ असा कोकण दाखवायचं आहे, आणि जे फील होतं कोकणात किंवा मंगेशकरांचं गाणं गायल्यावर जे आतमध्ये आपल्याला ढवळतं, तसा तो पिक्चर बघितल्यावर झालं पाहिजे, इतकंच डोळ्यासमोर होतं, आणि ते तसं झालं. गोदाकाठ सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा छान निसर्ग आहे. हां, गोदाकाठ पण आम्ही असंच केला थोडा थोडा करता. ते आमचं फ्रेंडली प्रोडक्शन होतं. खूप भयंकर पावसामध्ये आम्ही ब्रह्मगिरीच्या डोंगरावर जाऊन ते शूट केलं. आता होईल ती फिल्म रिलीज. पण माझं असं म्हणणं आहे, सिनेमामध्ये माती, पाणी, उजेड, वारा, अंधार, अग्नी हे एलिमेंट आले पाहिजेत. ह्याने त्याचं व्हिज्युअल, त्याचं जे चित्र आहे ना, त्याचा चित्राचा जो रंग आहे आणि त्याचा जो स्केल आहे तो बनतो.
आणि ह्याच्या पोटात कथा असेल तर नथिंग लाईक. हे माझं इन्व्हेन्शन मला वाटतं, इतरांची मतं वेगळी असतील. दिग्दर्शक म्हणून मी पडद्याकडे बघताना मला हे 5-6 एलिमेंट लागतातच. पाऊस हा लागतोच असा अनुभव आणि तो येतोच की कुठल्याही महिन्यात शूटिंग करा, कुठल्याही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात शूटिंग करा. सायबेरियात पण पाऊस आला, जैसलमेरला पण पाऊस आला, आता जोधपूरला शूट करत होतो तिथे पाऊस आला, जयपूरला मे महिन्यात पाऊस आला, आत्ता डिसेंबरमध्ये कोल्हापुरात शूट करत होतो पाऊस आला. असा माझा एकही चित्रीकरणाचा अनुभव नाही की जिथे पाऊस येऊन गेला नाही शूटिंगला. तुम्ही लेहला प्रवास करत होता, तुमच्या पुस्तकात तुम्ही लिहिलाय हा किस्सा, आणि त्यावेळी तुम्ही अडकला होता तिथे, तर तेव्हाही रात्रीचा पाऊस आला होता. पण ह्या पावसाचा उपयोग कशा पद्धतीने तुम्ही बघता चित्रपट? सांगतो तुम्हाला. आता मी एक सिनेमा लिहिला होता द सायलेन्स, त्याचं शूटिंग ठरलं, तर त्याच्यामध्ये भयंकर दुष्काळ, कोरडा ठाक झालेलं सगळं, अशातनं ती सगळ्या इमेजेस तयार केलेल्या होत्या स्क्रिप्टमध्ये वगैरे. मग त्याच्यासाठी आम्ही मिरजला गेलो. मिरजच्या पुढे सिद्धेवाडी आहे, जिथे एकदम कोरडं ठाक अगदी असं ते दुष्काळ दिसतो, अशा डोंगरावर गेलो आणि त्याची रेकी फायनल केली, सगळं केलं. जेव्हा प्रत्यक्ष ती फिल्म करायला आली 2-3 महिन्यानंतर मला कोणी सांगितलं की तिथे खूप पाऊस पडतोय. म्हटलं होऊच शकत नाही. तिकडे गेलो, बघतो तर तिथलं तळं भरलेलं, सगळं हिरवगार झालेलं. तिथे एक म्हाताऱ्याबाई होती, ती म्हणते मी 70 वर्षामध्ये असा पाऊस नाही पाहिलेला. म्हटलं अरे बापरे, युनिट तर आलंय, सगळं झालंय, बाकीचे शॉट्स पण मी घेतले त्याचे. आता काय करायचं, अडकलोच. प्रोड्युसर्सनं टेन्शन आलं, क्या करे. तर असं ना, त्या झोपडीमध्ये आम्ही होतो, शूटिंग चालू झालं आणि धबाधबा पाऊस परत सुरू झाला. म्हटलं तर इमेजेस स्क्रिप्टचं काय करायचं, स्क्रिप्ट कशी लिहिली आहे. मग मी डिस्टर्ब झालो होतो खूप. मी आलो आणि पावसातच उभा राहिलो आणि भिजत होतो. तर माझा कॅमेरामन पण आला, त्याला काय वाटलं माहित नाही, मी एकटाच भिजतो म्हणून तो पण भिजायला लागला. कॅमेरामन आल्यावर कॅमेरा अटेंडंट आले आणि लाईटमन बाहेर आले. तर झोपडीमध्ये ते रघुवीर यादव उभे होते, तर ते म्हणले हे लोक बाहेर आहेत तर मी का आतमध्ये, म्हणून रघुवीर यादव बाहेर आले. आता एक प्रमुख अभिनेता बाहेर आलाय म्हटल्यावरती बाकी पण बाहेर आले, सगळेच भिजू लागले. म्हटलं सगळे भिजतच आहेत ना, मग आपण शूटिंग करू. मग ट्रॅक लावायला लावला, तिथे ट्रॅक लावला आणि ते पावसामध्ये सायकल घेऊन येत आहेत असे सीन बिन केले. तर ते प्रोड्युसर फार अपसेट झालेले होते. म्हणले प्रॉब्लेम काय तुमचा, तर ते म्हणाले की आपण ते दुःखाच्या इमेजेस वगैरे तुम्ही जे सांगितलं. म्हटलं अरे दुःख काय फक्त मातीत असतं का, उन्हात असतं का, पावसात दुःख नसतं का. मी ह्या पावसात तुम्हाला तो इम्पॅक्ट देऊन दाखवतो. मी अख्खी स्क्रिप्ट बदलली आणि ते सगळा पावसाचा बॅकड्रॉप केला, हिरव्या रानाचा बॅकड्रॉप केला त्याला, आणि त्या तळ्यात, सुकलेल्या तळ्यात मासे शोधत फिरणाऱ्या माणसाचं कॅरेक्टर बदलून तो तळ्यामध्ये ते मासे कसे पकडतोय हे वगैरे केलं. ती फिल्म 4 वर्ष नेटफ्लिक्सला ट्रेंडिंग होती, 38 देशांमध्ये रिलीज झाली. त्यासाठी मला जर्मनीत बेस्ट डिरेक्टरचं जर्मनीचं अवॉर्ड आहे, कॅमरूनचं अवॉर्ड आहे, ब्राझीलचं अवॉर्ड आहे, आणि ती फिल्म कुठल्या कुठे गेली. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कसं बघताय त्या गोष्टी, तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, आणि तुमचा मुद्दा सोडत नाही आहेत ना. निसर्ग आहे, निसर्गात कुठल्याही ऋतूमध्ये कुठल्याही प्रकारची भावना व्यक्त करता येते, फक्त ते त्यावेळेला त्याचं भान असलं पाहिजे. दॅट्स ऑल. त्यामुळे पावसाची अशी खूप गंमत आहे आमची. वा. आत्ता पुन्हा वेळ झाली एका गाण्याची, तुमच्या पसंतीच्या गाण्याची. तर तुमच्या पसंतीचं, तुमचं किंवा तुमचं आवडतं गाणं? नाही, आता गाणं पावसाचंच म्हणतोय, तर पावसात शूट केलेलं मी एक गाणं आहे, अधीर मन झाले. ते पाऊस आला की सगळीकडे एकदम ते असं पावसाळी बेडकासारखं सगळीकडे ते गाणं वर यायला लागतं. आणि आमच्याकडे सुद्धा श्रोते या गाण्याची विशेष पसंती नोंदवतात. तर पाऊस म्हणून आपण, आणि काय त्या पावसात त्या पूजा सावंतने केलंय. 2 दिवस आम्ही शूट करत होतो, तिची साडी नाही बदललेली, ती त्या एकाच साडीत 2 दिवस भिजत 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 काम करत होती. आम्ही तसं शूट करत होतो. इव्हन बयोमध्ये सुद्धा तुफान पाऊस 26 जुलैचा, जेव्हा इथे 26 जुलै, तेव्हा आम्ही तिकडे शूट करत होतो 24-25 तारखेला. तर ती आमची बयोजी आहे मृण्मयी लागू, तिला 2 साड्यांच्या पेअर होत्या. तर ही चिकटलेली साडी, भिजलेली, त्यात शॉर्ट चालले. तर म्हटले साडी कोरडी दुसरी बदलूया, तरी पण तिला ना एजिंग आलं होतं त्या साडीला, चिखल लागून लागून, त्यामुळे दुसरी साडी मॅच नसती झाली. तर त्या बिचारीने, बिचारी म्हणजे या कारणासाठी फक्त म्हणतो की तिने डेडिकेटेड, नॉट बिचारी, डेडिकेशन किती असू शकतं. तर 3 दिवस तीच ओली साडी नेसून तसंच भिजत तिने शूट केलं होतं. सेम अधीर मन झाले. उगाच ते अधीर मन झाले गाणं असं भिडत नाही, त्याला त्या पूजा सावंतचं डेडिकेशन आहे त्याच्या मागे. तिने ज्या पद्धतीने नाचली आहे, काम केलंय, जे काय त्याच्यात अजय अतुलचं म्युझिक लागलं आणि तो पाऊस सगळा. तर आपण ते गाणं ऐकूया आता. क्या बात आहे. अनेक वेळेला आम्ही दिग्दर्शकांकडनं ऐकतो की त्यांनी नॅरेशन दिलं. काही मंडळी नॅरेशन मध्ये चित्रपट उभा करतात, काही मंडळी नॅरेशन पडून, काही मंडळी नॅरेशन रडून, काही मंडळी नॅरेशन ऍक्ट करून दाखवतात. पण आमच्या श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की हे नॅरेशन नेमकं काय असतं, कसं असतं, त्याचे काही किस्से असतील. ऍक्च्युली जे काय असतं ते नॅरेशनवरच असतं.
वा. कारण ती तोंडओळख असते. पहिल्यांदा तुम्ही जर जे सांगता ते जर का टच झालं तरच त्याची पुढची प्रोसेस सुरू होणार आहे. आणि काय पर्स्पेक्टिव्हने तुम्ही सांगता, काय कथा सांगताय. मी नवीन मुलांना जे आता याच्यात येत आहेत वगैरे त्यांना एक मी ट्रेड सिक्रेट सांगेन, टिप सांगेन माझ्याकडची. 7 मिनिटात तुमची गोष्ट संपायला हवी. आपला अटेन्शन स्पॅन जो आहे तो 7 मिनिटाचा असतो जनरली. तुम्ही जर प्रोड्युसर आहात आणि मी जर का 7 मिनिटाच्या आत तुम्हाला मला जे काय सांगते सगळं नाही सांगू शकलो तर तुमचं अटेन्शन हलू शकतं. याच्यावर मतमतांतर असतील तर ते असू दे, हे माझं आहे. बरोबर. जे काय ते हा माझा अनुभव आहे आणि हे माझं सिक्रेट आहे. एकतर ते पल्हाळ लावायची गरज नाही. 7 मिनिटात तुमची गोष्ट थाक्कन लागली पाहिजे, पोचली पाहिजे विथ ऑल युअर कॉन्टेंट. दुसरी गोष्ट, ते फक्त त्याला चिपकवलं असं नव्हे, त्यात तेवढा दम असतो तरच ती 7 मिनिटात जाऊ शकते. तर त्या गोष्टीतलं सगळं ते सारे होऊ शकतं. ओके, हे एक आहे. आणि नरेशन डोळ्यात बघून द्यायला हवं. मी तुम्हाला काहीतरी सांगतोय महत्वाचं, ते तुम्ही ऐकलं पाहिजे आणि तुम्हाला ते पटलं पाहिजे. या तुमच्या इंटेन्शन्स या असायला हव्यात नरेशनमध्ये. आणि त्या नरेशनमध्ये तुमचं जे काही आहे ते त्यानंतर काहीतरी पॅचवर्क पुरवणी न असता कामा नये. एक. आणि कधीही गोष्ट वाचून दाखवू नका, गोष्ट सांगा. कारण तुमचा सिनेमा वाचणार नाही आहेत लोक, तो ऐकणार आणि बघणार आहेत. तर तुमच्याकडे बघून त्या माणसाला वो देखो चांद म्हटल्यावर त्याला चांद दिसला पाहिजे. तो वेगळा हे असता कामा नये. त्यासाठी ते चांदची पुरवणी नको. ते तर एकतर इतका फ्लो असला पाहिजे. मी माझा पहिला नरेशनचा अनुभव मुद्दाम सांगेन. एक स्पर्धा झाली होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं स्क्रीन प्ले मागवले होते कॉलेजच्या मुलांकडून. मी रुईयाला होतो, मी 12वीत होतो, मला वाटतं 12वी झालं होतं काय, FISYला असेल. तर मला मुंबईतला म्हणून पहिल्यांदा बोलवलं. म्हणजे जे 11 कथा निवडल्या गेल्या, एका पानावर जी काय कथा पाठवली होती त्या 11मध्ये मी होतो. आणि मला मुंबईतल्या म्हणून बोलवलं. तर रुईयावरती नोटीस वाचली मी ती आणि गेलो. तर अचानक बोलवलं. मला काहीच माहिती नव्हतं. मला स्क्रीन प्ले म्हणजे काय माहिती नव्हतं तेव्हा. कशाला स्क्रीन प्ले म्हणतात हे मला माहीत नव्हतं. ओके. आणि त्यांनी बोलवलं, बसल्याने म्हणाले की हां, तुम्ही तुमचा स्क्रीन प्ले वाचा. मी क्षणाचा विलंब न करता बॅग उघडली. बॅगेतनं जे कागद हाताला लागले ते काढले आणि वाचून दाखवलं. तर ती स्पर्धा तिथे संपली. म्हणजे ते म्हणले हे फायनल, हे सिलेक्ट, हा उत्तम स्क्रीन प्ले आहे आणि हे मस्त आहे, असं सगळं झालं. माझ्याकडे तेव्हा त्यांचा एक माणूस 5,000 रुपयाचा चेक घेऊन आला. माझे डोळे फिरायचे बाकी होतं. मी 500 रुपये नव्हते बघितले कधी, 5,000चा चेक समोर होता. आणि याच्यावर फिल्म बनणार आहे वगैरे. मला कळेच ना मी जिवंत आहे का मेलोय का काय, म्हणजे हे काय चाललंय माझ्या बाबतीत वगैरे वगैरे. आणि मग तो आला एक जण आणि त्यांनी सांगितलं की स्क्रिप्ट द्या, मी झेरॉक्स काढून सायक्लो स्टाईल करून घेतो. तर त्याची कॉपी आहे का? तर म्हटलं नाही. तुम्ही कार्बन पेपरवर लिहिला नाही का? तेव्हा ती पद्धत होती ना कागद ठेवून. म्हटलं नाही. बरं ते द्या झेरॉक्स. तर मी म्हटलं मी काढून आणतो. तर म्हटलं ठीक आहे. तर मी तो चेक तिथेच ठेवला, बाहेर आला आणि मी पळून गेलो. कारण मी लिहिलं काहीच नव्हतं. मी जे कागद होते त्याला धरून जी गोष्ट डोक्यात फिरत गेली ती वाचत गेलो डायलॉग सकट आणि हे केलं. पुढे जाऊन तो किस्सा फार फेमस झाला. कारण का पळाला मला जेव्हा पकडलं, जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं माझ्याकडे काही नव्हतंच. पण तो पण बराच काळ पुढे गेलेला होता. आणि मग आता हेच व्हर्जन लोक अनेकदा वेगवेगळं सांगतात की तो काही कागद हात असतात, लिहिलेलं नसतं तरी पण ऐकवतो, तो ऐन वेळेला लिहितो. तो माझं असं म्हणणं आहे स्पष्ट ठाम की स्क्रिप्ट लिहिल्याशिवाय सिनेमा होऊ शकत नाही. पण ती स्क्रिप्ट तुम्ही कुठे लिहिता डझंट मॅटर. ती कागदावरच लिहिली पाहिजे असं नाहीये. ती स्क्रिप्ट तुमच्या डोक्यात लिहिली गेली पाहिजे. तो पिक्चर तुम्ही बघितलेला असला पाहिजे. तुम्हाला जेव्हा तो अख्खा सिनेमा दिसलेला असतो तेव्हा तो तुमच्यात उतरलेला असतो. असा मी 100 वेळा माझा पिक्चर आधी बघतो. तो टायटलपासून एंड स्क्रोलपर्यंत जेव्हा जातो तेव्हाच मी तो कागदावरती स्मृती राहाव्या म्हणून लिहून ठेवतो की इतरांना ते कामाला येणार आहे, असिस्टंट्सना आणि बाकीच्यांना. म्हणून मी तो कागदावर लिहितो. पण कागदावर लिहिलेला सिनेमा मी आजपर्यंत शूट केलेला नाहीये. माझ्या स्क्रिप्ट जर कोणी वाचल्या तर ह्याच्यावर सिनेमा कसा होईल? किंवा टोरिंग टॉकीच्या वेळेला 6 पानं होती माझ्या हातात, फक्त मुद्दे लिहून घेऊन गेलेलो होतो. मी मोठेपणा नाही सांगत, ती ज्याची त्याची काम करायची पद्धत आहे. पण माझं स्क्रिप्ट पूर्ण लिहिलेलं असतं, माझ्या डोक्यात लिहिलेलं असतं. डझंट मॅटर की ते कागदावरच पाहिजे किंवा कम्प्युटरवरच पाहिजे, त्याला मी फार महत्त्व देत नाही. ते लिहिलेलं असलं पाहिजे ह्याला मी महत्त्व देतो. आणि ते माझ्या डोक्यात, मनात, माझ्या आत्म्यात, माझ्या विजनमध्ये, माझ्या लेन्सेसमध्ये ते लिहिलेलं असतं आणि होतं. ते जेव्हा आपण लिहिलेलं असतं आपल्याकडे, ते जेव्हा आपण नॅरेट करतो तेव्हा ते फेल नाही जात. म्हणजे एखाद्या ॲक्टरला जेव्हा मी एखादी कथा नॅरेट केली आणि त्याने त्याच्यात काम करायला नकार दिला, असा क्वचितच झाला असेल प्रसंग, पण असं झाल्याचं मला विशेष आठवत नाहीये.
पण आम्हाला तेच उदाहरण एक हवंय. 2-2.5 मिनिटाचं चालेल, 7 मिनिटाचं नको. पण नॅरेशन काय असतं? नॅरेशन म्हणजे काय नाही, मी अनुपम खेर सरांची घेतली अपॉइंटमेंट, मला मिळाली ती, आणि मी त्यांना म्हटलं की हां सुनाव, असं ते मला म्हणाले. आणि मी ऐकवत गेलो तर मी बघितलं यांचे कान लाल व्हायला लागलेत. तर खेर सरां गोरे गोरे पान आणि टक्कल आहे त्यांचे कान असे लाल झाले आणि डोळे तांबूस झाले. आणि त्या नॅरेशन मला कळलं काय झालंय ते वगैरे वगैरे. तर त्यांनी मला थांबवलं आणि म्हणाले की मैं ये फिल्म कर रहा हूं, अभी आगे सुनाओ. तर हा असं एक नाही, असे अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत की गोष्ट सांगताना लोकांचे चेहरे बदललेत, मन बदलले, हे अनुभव मी घेतले. तर त्याला ती गोष्ट जबाबदार आहे, त्या गोष्टीतलं म्हणणं कॉन्टेंट जे आहे ते जबाबदार आहे, आणि तुमची सांगण्याची पद्धत सुद्धा जबाबदार आहे. कुठल्याही नवीन नॅरेटरने, कुठल्या डिरेक्टरने आधी हे आत्मसात करायला पाहिजे की मला गोष्ट एका माणसाला सांगता आली पाहिजे, तर मी ती काही लाख लोकांना सांगणार आहे. त्यामुळे गोष्ट सांगणं हे आधी शिकलं पाहिजे, तर तुम्ही गोष्ट सांगू शकाल पडद्यावरती. तर ती प्रोसेस आहे. ओके. कलावंतांच्या बाबतीतले आपण अनुभव म्हणायचे झाले तर अनेक कलावंत, गुणी कलावंत हे तुमच्याकडे रिपीटेडली दिसतात, कारण तो अनुभव चांगला असेल किंवा ते गुणी आहेत आणि तुम्ही लिहिलेले शब्द ते आणखीन भूमिकेतनं पुढे घेऊन जात असतील. तर त्यांच्याविषयीचे काय अनुभव आहेत? म्हणजे बऱ्याचदा सुबोध भावे, रीमा लागू, मोहन जोशी, त्यांचे तुमच्या चित्रपटांमधला समावेश हा पुढे घेऊन जाणारा दिसतो. नाही, खूप मोठी माणसं होती ही, ऑलरेडी खूप मोठी माणसं होती ज्यांचा मला उपयोग झाला. आणि उदाहरणार्थ विक्रम काकांचं तर त्यांच्या समोर आलेलं स्क्रिप्ट आणि त्याचं अडॉप्शन त्यांनी करून नंतर त्यातनं बाहेर आलेला कॅरेक्टर, ह्याच्यात खूप प्रवास असतो. तो ऑलरेडी इतकं सोपं जातं दिग्दर्शकाला. त्याच्यामुळे तुम्ही जी काही नावं घेतली ती सगळी मोठी माणसं आहेत. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मेहनत घेतलेली माणसं, त्याच्यावर अभ्यास केलेली माणसं, साधना केलेली माणसं आहेत. उदाहरण दिलीप प्रभावळकर, त्यांचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की मी जेव्हा त्यांच्याबरोबर पोस्टकार्ड करत होतो, 3 का 4 दिवसाचं शूट होतं त्यांचं. तर पहिल्याच दिवशी ते लाकडं फोडतायत असं, तर म्हटलं ओके. तर त्यांनी एक चप्पल मागून घेतली, मग एक चष्मा मागून घेतला, मग त्या चष्म्याला त्यांनी गोंद, त्यांचा चष्मा जेव्हा मी लावून बघितलं तर मला पुढचं काहीच दिसत नव्हतं. असं न दिसतंय कसं काय काम करतात, पण त्यांनी तो चष्मा लावला. परफेक्ट कॅरेक्टरमध्ये गेलेले होते. आणि पहिलाच शॉट त्यांनी कुऱ्हाड उचलली आणि त्या लाकडावर ओंडक्यावर मारली आणि त्याचे 2 तुकडे झाले. म्हटलं बापरे, कुठून एवढी ताकद येते. दिलीप प्रभावळकर असे एक लाकूड असं दणदण फोडलं त्यांनी. मग आम्ही काम करत राहिलो. दुपारी लंच नंतर मी त्यांचे हात बघितले तर त्यांच्या हाताला घट्टे पडलेले होते. तर आणि असं मी म्हटलं ओके बापरे, यांना फार त्रास होतो. त्या चपलेत खिळा होता. हे सगळं ते करत राहिले. त्यांनी इतका अप्रतिम रोल केला. 4 दिवसानंतर मला असं कळलं की शूटिंगला येण्याआधी 4 दिवस ते एका वखारीत रेग्युलर जायचे आणि लाकडं फोडायचे. बापरे. त्यांनी 4 दिवस म्हणून त्यांच्या हाताला ते घट्टे पडले होते, ते त्या दिवशीचे नव्हते. त्यामुळे 4 दिवस जाऊन लाकडं फोडणे हा सराव, ही साधन आहे. बरोबर. हे करणारे ऍक्टर्स आपल्याकडे आहेत. ही मोठी माणसं आहेत, ह्यांचं खूप कॉन्ट्रीब्युशन येतं. दे आर व्हेरी प्रोफेशनल्स. अगदी. त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर काम करताना खूप मला आठवतं की 2 उदाहरणं मी थोडा वेळ लागेल तुमचा, पण महत्त्वाचं वाटतं, पुढच्या जनरेशनसाठी फार महत्त्वाचं आहे. त्यांनी ऐकलंच पाहिजे आणि शिकलंच पाहिजे. की मी निळू फुलेंबरोबर काम करत होतो पांढरच्या वेळेला, आणि ते इतके गलित गात्र झालेले होते. त्यांनी तसा गमछा डोक्याला गुंडाळला, त्यांना उभं राहता येत नव्हतं. तर त्यांनी वडाच्या पारंब्या धरून ठेवलेल्या होत्या आणि ते झुलत होते तिथे. आणि मला म्हणले अरे गजेंद्र किती शॉट्स आहेत? म्हटलं 3 शॉट आहेत. बरं ठीक आहे असं ते म्हणाले. आणि त्यांनी पुरुषोत्तमा अशी म्हणून एकदम आतून हाक मारली की किती दिवसाचं खाल्लेलं नसेल या माणसात ताकदच नाही. आणि तो शॉट झाला. त्यांनी तो गमछा काढला डोक्याचा, त्या वडाच्या खाली त्याने तो अंथरला आणि ते असे खाली बसून राहिले मला टेकून. ताकदच नव्हती त्यांच्या अंगामध्ये. तर त्या तिथे बंदोबस्ताला एक इन्स्पेक्टर होता, पोलीस इन्स्पेक्टर. तो मला म्हणाला असं हळूच की काय म्हाताऱ्याचं काय ताकद नाही अंगात, खायला मिळतं नाही मिळतं परिस्थिती, यानं काय पैसा असतो, काय अंगात ताकद नाही. तर खूप वाईट वाटत होतं त्या इन्स्पेक्टरला. तो व्याकुळ झाला होता यांची परिस्थिती बघून. दुसरा शॉट झाला, तिसऱ्या शॉटला तर दुसऱ्या शॉटनंतर त्यांनी गमछा टाकला आणि त्यांनी अंगच टाकून दिलं खाली. आणि त्या ह्याच्यात कारण ते सगळं झालं. मग मी कट म्हटलं तर ते म्हणले झाले का 3 शॉट नीट झाले का, झालं का तुझं आता काय? म्हटलं नाही झालं, मी आता ब्रेक करतो जेवणाचा. तर त्यांनी तुझा गमछा असा झटकला, ते खाडकन उभे राहिले, आले, खुर्चीत बसले, पायावर पाय टाकला आणि पाकिट काढलं आणि सिगरेट सिलगावली आणि पिऊ लागले शांत. मला म्हटले काय किती वेळा जेवणाला, आलंय का जेवण का आपण थोडं अजून काम करायचं वगैरे. तो इन्स्पेक्टर बावचळला आणि तो निघूनच गेला तिथून. हा परकाया प्रवेश होता. विक्रम काका कसं
बटन बंद फ्रेश, बटन ऑन भूमिकेत. ती त्यांची पद्धत होती. पण निळूभाऊ म्हणजे मी बघितलं की ते हळूहळू हळूहळू त्या भूमिकेच्या कायेत शिरणं आणि त्यातनं बाहेर येणं, आणि इन बिटवीन द शॉट्सला ते बाहेर येत नव्हते, ते त्याच्यातच होते. असा अख्खा सिनेमाभर आम्ही हा अनुभव घेतलेला आहे. हे झालं होतं. नीना कुलकर्णींबरोबर मी हे करत होतो जेव्हा दिले नादान, तर त्या म्हणाले की हा खूप कठीण सीन आहे, खूप मोठा सीन आहे, आपण हा लिनियर करूयात का. तर मी म्हटलं ओके, सिनेमात लिनियर सीन करणं पॉसिबल नसतं, तुम्हाला एक अँगल तिथलं लाईटिंग असतं. तर मग काय नाही, मी राऊंड ट्रॉली टाकली आणि त्यातनं आम्ही मार्ग काढला. आम्ही मास्टर लाईटिंग करून घेतलं आणि फेस लाईटिंगवर काम करत 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 राहिलो. 2 वाजता लंच नंतर आम्ही तो सीन सुरू केला. त्या खुर्चीत बसल्या होत्या, त्या उठल्याच नव्हत्या खुर्चीतून. आणि सीन असा होता की ते दारू पित आहेत. तर सेटवर थोडी खरी दारू असणार आहे, ते गरम पाणी होतं, फक्त त्याच्यात रंग होता, कोल्ड्रिंकचा कलर टाकलेला होता त्याच्यात, आणि त्यांना खूप दारू चढली असा सीन होता. तर त्या ते पेग मोजत होत्या, कारण आम्ही लिनियर चाललो होतो. आणि करता 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 त्यात गेल्या. आणि थोड्या वेळानंतर बघितलं, जेव्हा शॉट संपला, सीन संपला, तेव्हा 7 वाजले होते संध्याकाळचे. त्यांना इतकी ती नशा चढली होती दारू, इतकी तर त्यांना उभं राहता येत नव्हतं. त्यांनी जितकी दारू प्यायल्या होत्या तितकी दारू चढलेली होती, पूर्ण ताबा गेलेला होता, पूर्ण काय दिलं. त्या वृंदाला बोलवल्या, मला वॉशरूमला जायचं आहे. मी त्या खुर्चीतनं उठल्या नव्हत्या. त्यांना वृंदाने कसं धरून उचलून नेलं मी बघितलंय. तर असं एखाद्याच्यात घुसणं जे असतं ते ही माणसं ना, जेव्हा त्याच्यात त्या वेळात घुसतात ना, पण थोड्या वेळानंतर 5 मिनिटात तर नीट झाल्या, पण तो सीन संपेपर्यंत नीना कुलकर्णी नव्हत्या, ते त्या बाई झालेल्या होत्या. हे मी बघितले. रीमा लागूंना जेव्हा सैलमध्ये शेवटी जायचं असतं, त्या म्हणतात नवऱ्यावर की मी येते, आणि एकदम ती पार्टीचे लोक येतात आणि त्यांच्या गळ्यात हार घालू लागतात. तर मी कट म्हणायचा विसरलो, कारण ते त्या जीपवर चढले म्हणजे हारांचे गठ्ठे गळ्यात पडत होते. आणि त्यांचं मध चढणं जे असतं राजकारणाला एखाद्याला, तो मध येणं म्हणजे काय हे मी असं डोळ्याने जवळनं बघितलं. त्या पूर्ण बदलून गेल्या होत्या, त्यांचा पूर्ण ऑरा बदलला होता, डोळे बदलले, सगळं असं बदलून गेलं त्या पूर्ण. आणि असं वाटलं की ह्या त्याच्यात गेल्या, त्या सीनमधल्या त्या माणसात गेल्या ह्या. तर असं कुठला तरी कॅरेक्टर तुमच्या अंगात येणं, तुम्हाला त्याने झपाटणं आणि तुम्ही ते होणं, हे मी असं पावलं अनेकदा बघितलेलं आहे. तर हे कुठून येत असेल? हे साधनेतनं येतं, हे सातत्यातून येतं, हे करण्यातनं येतं, हे त्याच्यात असण्यातनं येतं, आणि तुमच्या प्रतिभेमधनं येतं. आणि प्रतिभा सुद्धा, जर प्रतिभा आहे तर तिला सुद्धा घासून पुसून तिला त्याच्यावरती काम करावं लागतं. हे ह्या लोकांनी केलेलं आहे, म्हणून हे इतकी मोठी नटमंडळी इतके लॉंग करिअर करू शकले. सर, ही सगळी मोठी मंडळी यांच्यासोबत तुम्ही काम केलं, त्यांचे अनुभव ऐकले, पण तुम्ही नवोदित कलाकारांसोबत सुद्धा काम केलेलं आहे. आजकालचा ट्रेंड असा आहे की एखाद्या सेटवर गेलं की सगळ्यात आधी सेल्फी काढला जातो, मग तो कॉफीचा मग आणि स्क्रिप्ट, आणि मग त्याचे फोटो टाकले जातात. आणि मी किती मोठ्या कलाकारांसोबत काम करतो हे भासवलं जातं, दाखवलं जातं. आणि तिथे त्यांचे वेगवेगळे टँट्रम, हा एक शब्द आहे, तोही असतात की त्यांचे नखरे म्हणू शकतो, की मला कॉफीच हवी सेटवर, किंवा अरे व्हॅनिटीमध्ये मला असं एसीच चालू नाही, किंवा जे काही. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे ज्याच्या त्याच्या पॅम्परिंगच्या गोष्टी त्या होऊ द्याव्या ना. त्या 2 तास चालतात, 3 तास चालतात, लंचपर्यंत चालतात, किंवा थोडं अजून चालतं. ह्याच्या पलीकडे माझ्याकडे ते चाललं नाहीये. मी कोणाला ओरडलो नाही कधी, किंवा तुम्ही काय आजकालची मुलं असं म्हटलं नाही, काय नाही. पण मला हे माहिती आहे अनुभवातनं की हे आल्या जरासा शो दाखवणं, हे करणं ते करणं, पण एक अर्ध्या दिवसांनी त्यांना कळायला लागतं की आपल्याला काहीतरी वेगळं हाताला लागले, आपल्याला वेगळं शिकवलं जातंय, आपल्याकडून काहीतरी वेगळ्या अपेक्षा कोणीतरी करतंय, यातनं हे सगळं गळून पडतं. शहाणी होतात माणसं. म्हणजे 2 दिवस झाले आणि तरी आपला टँड्रम घेऊनच कोणीतरी फिरते, असा अनुभव माझ्याकडे नाहीये. कारण इथे येणारा माणूस आहे ना, हा इथे काहीतरी करायला आलेला असतो, त्याला काहीतरी इथे दाखवून द्यायचं असतं, काहीतरी साध्य करायचं असतं, त्याच्यासाठीची धडपड त्याचीही असते, पण ते कळत नसतं कसं. म्हणून हे कॉफी मग आणि व्हॅनिटी आणि अमकं तमकं याच्यातनं मी कसं मग कव्हर घालून स्वतःला छान करण्याचा तो प्रयत्न असतो. जेव्हा त्यांना कळतं की नाही काहीतरी वेगळं, मला जे म्हणायचं, मला जे हवं त्याच्याच विषयी हा माणूस बोलतो, या युनिटमध्ये त्याच्यावरच काम चालू आहे, तर ते आपोआप सगळ्या गोष्टी धीरे धीरे बाजूला. आणि करावे ना लाड थोडे त्यांचे, माझं असं म्हणणं आहे की थोडेसे लाड करावेत, मीही करतो, पण लक्षात येतं की आपण अनड्यू ॲडव्हान्टेज घेतोय. दुसरी गोष्ट, हे झालं नवीन मुलांचं. नवीन मुलं फार सेन्सिबल आहेत, नाही असं नाही, त्यांना कळतं, त्यांचा एक स्वतःचा पर्स्पेक्टिव्ह आहे, फक्त त्यांना त्याची जाणीव करून द्यावी लागते की तुम्ही इथे कशासाठी आलेले आहेत, तेच मी करतोय आणि तेच आपल्या दोघांना मिळून करायचं, आणि त्यातनं तुला कदाचित हा रस्ता मिळणार आहे. आणि ती मुलं मग एकदम ती विद्यार्थी होऊन जातात.
ते कॉफी मग वगैरे निघून जातो, कारण हेही कॉफी पितातच आहेत की, पण ह्यांची कॉफी कशी आपल्यासारखी वेगळी नाहीये. आणि म्हणजे आपण जे मागतो ते व्हॅनिटी सगळ्यांनाच आहे, यांना पण आहे, ह्यांच्याकडे पण सगळंच आहे. तर आपण असं काय वेगळं मागतोय किंवा काय वेगळं देणार आहोत, ते देण्याचं हे सांगतायत ते आपण देऊया. आणि वेगळं कॅरेक्टर मिळतं, त्यातनं वेगळं दृष्टिकोन मिळतो आणि ती मग इन्व्हॉल्व्ह होतात आणि खूप डेडिकेशनने काम करतात. हा माझा अनुभव आहे. मोठी माणसं जी आहेत, जी टँड्रम्सच्या याच्यामध्ये वगैरे 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 असतात, त्यांचा वेगळा प्रॉब्लेम आहे. दॅट इज इट की त्यांना काहीतरी चांगलं काम करायचं आहे आणि तेवढी मॅच्युरिटी जर दिग्दर्शकामध्ये नसेल, त्या प्रोड्युसरमध्ये नसेल, त्या स्क्रिप्टमध्ये ती व्हॅल्यू नसेल, तर मग माणसं चिडू लागतात की माझा वेळ वाया जातोय, माझं टॅलेंट फुकट जातंय, मी रॉंग प्लेसमध्ये बसलोय, ज्याचा माझ्या करिअरवरती रॉंग इफेक्ट होऊ शकतो. इतका विचार नसतील करत, पण बॅक ऑफ द माइंड कुठेतरी हे असेल ना, त्यामुळे मग चिडचिड व्हायला लागते. चिडचिडीमधनं मग काहीतरी अजून हे व्हायला लागतं आणि करता करता मग त्यातनं खूप होतं. आता मी जया बच्चन मॅडम बरोबर एक सिनेमा केलाय, त्यांच्याविषयी मला खूप लोकांनी भीती घातलेली, बघा बाबा वगैरे वगैरे, काही नाही, इतका सुंदर अनुभव मला आला. सेम टाइम मी जेव्हा अनुपम खेर बरोबर त्यांच्याबरोबर जेव्हा काम केलं, मला आठवतंय की इतके इझी सीन चालू होते. मी माझ्याकडे शिस्त नावाचा प्रकार मात्र आहे, त्याच्यासाठी मी खूप आरडाओरडा बुंबाबुंब करत नसलो तरी ती शिस्त कशी सगळ्यांकडनं काढून घ्यायची याचा एक थोडासा इतक्या वर्षांच्या अनुभवातून मला आलेलं आहे. तर 1:30 माझा ब्रेक होतो. अशा वेळेला 2:30 लोकांनी सेटवर रेडी राहावं ही माझी अपेक्षा आहे. मी कधीच तुम्हाला खेचत नाही, मी कधी 9 नंतर काम करायला लावत नाही, मी कधी असं म्हणजे 12 ची 14 तास शिफ्ट केली असं कधी करत नाही. तर मग माझ्या अपेक्षा पण लोक पूर्ण करायला असतात. मला आठवते अनुपम खेर आणि सगळेजण म्हणले की नाही हम लोग लखनऊ में तो यहाँ जाके दस्तरखान खाते, ऐसा खाते वैसा खाते, वा 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 वा. तुम्हाला म्हटलं चलो चलो, म्हटलं नाही मी सेट सोडून कुठे जात नाही. माझा मुलगा आणि ते 3-4 लोक गेले, तर अनुपम खेर अपसेट व्हायला लागले आणि मग काहीतरी झालं तिकडे. पण 2:30 ते सेटवरती होते. मग 4:30 ते काहीतरी असं एका बाजूला फॉईलमधनं काढून खात होते. तर म्हटलं आत्ताच जेवून आले, परत काय खातायत. मग मला कळलं ते जेवले नव्हते. जसं जसं 2 वाजायला आले, अजून जेवण येत नाही, अजून ऑर्डर गेली, अजून जेवण येत नाही. मग जेवायला लागणारा वेळ आणि सेटवर पोचायला लागणारा वेळ त्यांनी काउंट केला. ते एकदम उठले आणि म्हटले मैं जा रहा हूँ, अगर 1:30 बजे वो रोज छोड़ रहा है तो 2:30 बजे वहाँ मेरा होना मेरी जिम्मेदारी है, वी विल ॲक्सेप्ट. आणि ते झालं, तर एक्सपेक्टेशन असणार त्या माणसाचं असं म्हणून ते उठले आणि ते आले नाही. ते माहीत नाही, ते उपाशी काम करत होते. त्यांनी गुपचूप एक सँडविच मागून खाल्लं. तर हे कुठून येतं? ही जबाबदारीची जाणीव जी आहे ती त्यांना असतेच. अगदी दोन्ही बाजूनी होत जातं ते. सर, आणि आजकाल ट्युनिंगसाठी चित्रपटाआधी वर्कशॉप करण्याची पद्धत आहे, तर तुमची काय पद्धत आहे? नाही, मी नाही वर्कशॉप करत, मी स्क्रिप्टही देत नाही. बरं, मी स्क्रिप्ट सांगतो 1दा 2दा 3दा, तुमची रिक्वायरमेंट असेल तितक्या वेळा सांगतो, तुम्हाला समजेपर्यंत सांगतो. ते तुम्हाला समजले असं मी जेव्हा मला वाटेल की ते तुम्हाला समजले तेव्हा मी ते बंद करतो आणि डायरेक्ट सेटवर. म्हणजे त्यामुळे असं माझं वर्कशॉप वगैरे ह्या गोष्टीवरती पर्सनली माझा विश्वास, कारण त्यातले स्पॉन्टेनिटी निघून जाते, एक्सटेम्पोर असणं निघून जातं, असं माझं मत आहे. त्यामुळे माझी पद्धत वेगळी आहे. माझे शॉर्ट्स रेडी असतात, माझ्या फ्रेम्स रेडी असतात, त्यात माध्यम म्हणून त्या ॲक्टरने त्याचं कॉन्ट्रीब्युशन देऊन जायचं असतं. सर, पुन्हा वेळ झाल्या गाण्याची, तुमच्या पसंतीच्या गाण्याची, आणि गाण्यानंतर आपण एका व्यक्तीची तुमच्याबद्दलचं मत असं म्हणूया आपण ते ऐकणार आहोत. त्याआधी तुमच्या पसंतीचं गाणं कुठलं? मी नेहमी म्हणतो की थोडे लिहिले थोडे बाकी, आणि शब्द गर्भार असतात, काय काय जन्माला घालतात. ते असं हे जे थॉट होता तो मला गाण्यात मांडायचा होता. म्हणून मग निळी शाई कागद खाकी, थोडे लिहिले थोडे बाकी, शब्द शेलके तरीही बोलके. तर ते गाणं हरिहरन सरांनी गायलंय, पोस्टकार्डमधलं गाणं आहे. ते शब्दांविषयीचं आहे, पत्राविषयीचं आहे. ते आपण ऐकूया. आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ती बाईट कोणाची आहे ते नेमकं ऐकू. नाही, श्रोत्यांसाठी हा सस्पेन्स नाही आहे. गजेंद्र अहिरे सरांची पत्नी, अर्थात प्रख्यात अभिनेत्री वृंदा गजेंद्र अहिरे यांचा बाईट आपण ऐकूया. नमस्कार सगळ्यांना. गजेंद्रची पत्नी म्हणून अनेक वर्ष मी त्याच्या सोबत आहे. फक्त पत्नी म्हणून नाही, तर एक मैत्रीण म्हणून सुद्धा, एक सखी म्हणून सुद्धा. अनेक सिनेमांच्या ज्या कथा आहेत त्याचा जन्म कसा झाला आहे, माझा अनुभव मी तो घेतलेला आहे आणि बघत आलेले आहे, चर्चा केलेल्या आहेत घरामध्ये. एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून तुम्हा सगळ्यांनाच गजेंद्र माहिती आहे. जवळजवळ 60-65 आता 70 होतील सिनेमे, इतक्या सिनेमांचा प्रवास त्याने केलेला आहे. पण कौतुक तर मला एक पत्नी म्हणून आहेच, पण एक तक्रार किंवा मला अजूनही एक थोडीशी खंत अशी आहे, जी ओळख
माझी आणि त्याची पहिली ओळख एक लेखक गजेंद्र अहिरे याने माझी झाली. रुईयाला असताना पहिली एकांकिका जी गजेंद्रने लिहिली होती त्याच्यामध्ये मी काम केलं. आणि त्यानंतर त्याने व्यावसायिक नाटक त्याचं पहिलं आलं, आईचं घर उन्हाचं, ते त्याने मला बघायला आमंत्रित केलं. आणि तो शिवाजी मंदिरचा प्रयोग झाल्यावर त्याने मला प्रपोज केलं होतं आणि तिथून लग्नबंधनात मी अडकले. पण लेखक म्हणून गजेंद्र मला जास्त भावला त्यावेळेला आणि अजूनही तो लेखक म्हणून मला जास्त आवडतो. तर मी म्हणेन सिनेमाचं लेखन वगैरे त्याने केलेलंच आहे, पण इतका उत्तम लेखक असल्यामुळे मला एवढीच खंत आहे की त्याने जास्तीत जास्त साहित्याच्या रूपात त्याने लिखाण करावं, जे टिकेलही आणि लेखक म्हणून मराठी साहित्यामध्ये अजून एक नाव त्याचं होईल. त्यामुळे जास्तीत जास्त लिखाण, म्हणजे पहिलं पुस्तक त्याचं आलेलं आहे स्टोरी टेलर, आणि खरोखरच लोकांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिलाय, खूप कौतुक होतंय. तर जास्तीत जास्त अशा प्रकारचं लिखाण त्याच्या हातून व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि मला वाटतं लवकरच तो मनावर घेईल. हे मला एवढंच सांगायचंय गजेंद्रला. सर, ही तक्रार तुम्हाला कशी वाटते? नाही, सिरियसली घ्यावं असं आहे. मला लिहायला आवडतं पण मला लिहायचा कंटाळा येतो. पण मग असं लिखाण जे आता पुस्तक रूपात आलंय त्याच्याबद्दल या निमित्ताने आम्हाला जाणून घ्यायला जास्त आवडेल. ते आधीच तुमचं म्हणणं ते बरोबर आहे की ते डोक्यात असणं आणि उतरवणं, आणि लिहित राहिलो असतो तर मी लेखक नक्की झालोच असतो, साहित्यिकच झालो असतो, मला माहिती आहे. पण ते सिनेमा करण्याची जी काय आच आहे ना, त्याच्या वेडापायी हे होतं. पण त्या पुस्तकाविषयी मी सांगेन की ते पुस्तक काही झालं नसतं खरं, पण लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊनमध्ये मी आजारी पडायला लागलो पहिल्या 7 दिवसातच, की कधीच आयुष्यात मी असा घरी बसलेलो नाही, सुट्टी घेतलेली नाही. आय एम वर्कहोलिक. तर माझी बॉडी साथ देईना मला खूप काय व्हायला लागलं तिथे. मग म्हटलं आपण हे काहीतरी भयंकर होईल आपल्या बाबतीमध्ये, काहीतरी करायला पाहिजे. स्टोरी टेलरने कुठला तर आउटलेट काढला त्याच्यात? काय नाही, मग मी बसलो, म्हटलं आपण हे लिहून तरी काढू. मला जे नेहमी स्टुडंट्सना सांगावं असं वाटतं ना, ते जे आपण सांगतोय असं गृहीत धरून आपण ते फक्त उतरवून काढू. म्हणून मग मी 12 सिनेमे निवडले आणि रोज एका सिनेमाविषयी लिहित मी असं 12-15 दिवस ते केलं. आणि मग बाकी करून 17-1 दिवस मी रोज ते 2 तास, 1.5 तास लिहित राहिलो. मग मला त्याचा चस्का लागला, थोडं मला महत्त्वाचं वाटायला लागलं हे सगळं, की सिनेमा म्हणजे खूप मज्जा नाही आहे. ते काय आहे तर ते काम आहे, इट्स अ वर्क. तर ते त्याच्यावर वर्किंग कसं होतं, त्यातले धोके काय आहेत, त्यातली मजा काय आहे, त्यातल्या चॅलेंजेस काय आहेत, त्यातले फायदे काय, तोटे काय, असं करत मग मी ते अख्खंच लिहिलं. जेणेकरून ते आता कामाला येतं नवीन प्रोड्युसर्सना, नवीन येणाऱ्या लोकांना, की मी खड्डे दाखवले पुढचे त्याच्यात स्पष्ट, ज्या खड्ड्यातनं मी गेलोय. मी त्यातले उंचवटे दाखवले की जिथे उभं राहून तुम्ही झेंडा फडकवू शकता वगैरे वगैरे. तर काय होऊ शकतं, वळणवाटा दाखवल्या, ते सगळंच लिहित गेलो. त्यामुळे मला असं वाटतं की ते एक महत्त्वाचं पुस्तक माझ्या हातून तयार झालं आणि आय एम प्राऊड ऑफ इट, की मला आनंद आहे त्या गोष्टीचा की ते मी लिहिलं. तर आता मला थोडं आहे इन्स्पिरेशन, थोडं अजून लिहावं, कारण लिखित स्वरूपातल्या गोष्टी राहतील, त्या कुणाच्या कामाला येतील नाही माहिती नाही, पण माझं काम आहे ते मी केलं पाहिजे. म्हणजे आता एक साधारणतः माध्यमं बदलले, त्याप्रमाणे आता आपण ऑडिओ थ्रू सुद्धा, म्हणजे तुम्हाला बसून लिहायला वेळ नाहीये, तुम्ही गाडीत आहात किंवा प्रवासात आहात, तरी तुम्हाला जे वाटतंय ते बोलू शकता. नाही, पुस्तक हे पुस्तक असतं. पुस्तक हातात धरल्यानंतर त्याला मी लिटरेचरचा स्टुडंट आहे, त्यामुळे मला माहिती आहे व्हॅल्यू काय त्या पुस्तकाची. ते मला ते किंडल पण नाही आवडलं. ते पुस्तक हातात असणं, त्याच्या कागदांचा वास येणं आणि ते आपल्या सोबत बाळगणं, याची गंमत वेगळी आहे. म्हणजे अरुण साधूंच्या पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक कधी तुमच्या बरोबर येऊ शकेल? श्रोत्यांना माहितीसाठी सांगायला हवं की एकेकाळी कॉलेजमध्ये असताना अरुण साधूंचं पुस्तक हे सतत गजेंद्र अहिरेंच्या बरोबर असायचं. बायबल होतं माझं. ते त्यांनी प्रेझेंट पण दिलं होतं, पहिल्यांदा जे प्रेझेंट दिलेलं होतं मला, ते शोधयात्रा. आणि माझ्या त्या सगळ्या भयंकर अभावाच्या दिवसांमध्ये, आणि ते मला माझ्यासोबत होतं. ते माझी स्ट्रेंथ होतं ते पुस्तक. मी घर सोडलेलं होतं, मी कुठे राहत होतो, काय खात पित होतो, आणि ते उभं राहण्याच्या सगळ्या त्या धडपडीत उभारी देणारं ते पुस्तक होतं माझ्यासोबत. आणि तुम्ही तुमच्या मिसेसनं सुद्धा ते गिफ्ट केलं होतं. तेच पुस्तक त्यांच्या बॅगेत होतं. पण असं मिसेस कडून अशी तक्रार येईल हे अपेक्षित होतं? ती मी ऐकतोच आहे कधीपासून. ती तक्रार नाही आहे, ते मोटिवेशन आहे. आणि तिला जे वाटतं ते मला फार महत्त्वाचं वाटतं, कारण तिला जे वाटतं ते मी करत गेलो आणि माझं भलं झालंय. त्यामुळे मला असं वाटतं की तिचं ऐकलं तर चांगल्या होतात आयुष्यात गोष्टी. तर ऐकायला पाहिजे. हे ऐकून त्यांना नक्की आनंद होईल. पुढचं आवडतं गाणं आणि त्यानंतर मग
आणखीन घरातलं एक मत आपण घेणार आहोत, तुमच्या लेखाचं घेणार आहोत या तुमच्या पसंतीच्या गाण्यानंतर. मी मिसेस राऊतमध्ये एक गाणं लिहिलं होतं की सावलीत माझ्या कवडसे माझे रुपेरी रुपेरी तरी कोवळेसे. तर ते असं आलं आणि तिथून त्या सिनेमाने वेग घेतला. म्हणजे तो सिनेमा बनवण्याच्या प्रोसेसला या गाण्याचा एक मोठा भाग आहे त्यातला. तर ते आपण ऐकूयात. मला पहिलं जे गीतकार म्हणून रेकग्नेशन मिळालं किंवा मला जे राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला ते ह्या गाण्यासाठी मिळाला होता. आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आपला संवाद सुरू आहे गजेंद्र अहिरे सरांसोबत. आणि आता मत ऐकणार आहोत चिंतामणी गजेंद्र अहिरे यांचं. आम्ही असे मांडी घालून जेवायला बसायचो. मी, नानू, आई माझी, मी आईला नानू म्हणतो, नानू आणि बाबा असे तिघं एकत्र बसायचो जेवायला. आणि तेव्हा तो गोष्टींवरती बोलायला सुरू व्हायचा. आणि तेव्हा आम्ही तिघं नाही उरायचो. तेव्हा इतर कॅरेक्टर्स तिथे आजूबाजूला यायचे, साऊंड जनरेट व्हायचा, म्युझिक व्हायचं आणि गोष्टी तशा भरायला लागायच्या आणि फिल्म उभी राहायची आम्ही जेव्हा जेवायला बसतो तेव्हा. तर तो एक्सपिरियन्स लहानपणीपासून मी घेतो आहे. तर मला नेहमी असं वाटायचं की हा जेव्हा बोलतो, माझा बाबा जेव्हा बोलतो तेव्हा असं वाटायचं की मला या माणसाचा मेंदू हवा आहे. पण त्यात परत काही पॉईंट नाही आहे, कारण की त्याचा मेंदू घेऊन मी काय करणार. तर ह्याच्याकडनं शिकलं पाहिजे. शिकण्यासारखं भरपूर आहे. तर मी जे ह्याच्याकडे बघितलं आणि मला असं वाटलं की ह्याची लेन्स घेतली पाहिजे. लेन्स इन द सेन्स ह्याचा POV की आयुष्याला कसं बघायचं, हा माणूस कसा बघतो आहे आणि आपण आपल्या परीने आपल्या वेमध्ये कसं लाईफला बघायचं आणि हाऊ टू टेक दॅट लाईफ इन टू यू, हे त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. आणि हे क्लोजली मी त्याच्याकडनं शिकू शकतो आणि मी त्याचा मुलगा बनून या जगात आलो आहे. तर आय फील व्हेरी ब्लेस्ड टू बी पार्ट ऑफ हिज लाईफ अँड हिम बीइंग पार्ट ऑफ माय लाईफ इन अ व्हेरी मेजर वे, इन अ व्हेरी फादर सन लाईक अँड लाईक अ टीचर, गाईड अँड अ फादर. इट इज अ व्हेरी रेअर कॉम्बो अँड आय फील व्हेरी ब्लेस्ड फॉर दॅट. हे मत ऐकत असताना मी सतत तुमच्या डोळ्यांकडे बघत होतो, तुमच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. बाप म्हणून किती ब्लेस्ड आहे चिंतामणी, जे त्यांनी व्यक्त केलं. ॲक्च्युली व्हाईस वर्सा आहे. आय एम ब्लेस्ड की इतकं मुद्देसूद बोलू शकणारा, मत मांडू शकणारा, किंवा म्हणजे कौतुक असं नाही, पण तो खूप चांगलं काम करतोय सध्या जे काही करतोय तो त्याच्या करिअरच्या पाथवरती कुठल्याही बापाला अभिमान वाटावा अशा जागेवरती काम करतोय. वा, क्या बात आहे. लेखाच्यासाठी म्हणूया पुढच्या पिढीसाठी आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की असं एक म्हटलं जातं, चिंधी पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक कुणी ते फिरकेना, सोनं पांघरून चिंधी विकायला बसलो तर गिराईक मुळी ते आवरेना. ही आजची कला आहे, वितरणाची कला आहे, विक्रीची कला आहे. आज छोट्या छोट्या गावातून सुद्धा शॉर्ट फिल्म्स या केल्या जातात. या मंडळींनी ते तंत्र कसं, ती कला कशी आत्मसात करायची, त्याचा काही एक अभ्यासक्रम नाहीये, पण तुम्ही उदंड अनुभव त्यातनं घेतलेला आहे. तर तिथे कसं मार्गदर्शन करा? नाही, तिथे बराच गोंधळ दिसतोय. खरं मुळामध्ये सिनेमा ही आधी शॉर्ट फिल्मच होते. 20-20 मिनिटाचे सिनेमे व्हायचे, ते सलूनमध्ये दिसायचे वगैरे वगैरे. आता काय झालंय, अटेन्शन स्पॅन कमी झालाय बघताना. त्यामुळे सिनेमाचं हे पण 90 मिनिटावरती आलंय ड्युरेशन. आणि त्यानंतर OTT प्लॅटफॉर्ममध्ये तर आम्हाला ते एक सिनेमा असा 25-25 मिनिटांचे तुकडे करूनच दाखवायला लागला किंवा हे झालंय. पण तरीसुद्धा शॉर्ट फिल्म हा फॉर्मॅटच वेगळा आहे. तो छोटा सिनेमा नाहीये. जसं कथा म्हणजे छोटी कादंबरी नसते, कादंबरीचा फॉर्मॅट वेगळा आहे, कथेचा वेगळा आहे, किंवा एकांकिका आणि नाटक हे 2 वेगळे फॉर्मॅट आहेत. तर तसंच शॉर्ट फिल्म आणि फिल्म हे 2 वेगळे फॉर्मॅट आहेत. बऱ्याचदा काय होतं ना, हौसेपोटी नुकसान असं पण होऊ शकतं. तर आत्ता जे चालू आहे, आपल्याकडे असं पारंपरिक मार्केट नाही आहे शॉर्ट फिल्म्स ज्यांना म्हणतो त्याचं. शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतं, ते लोकल लेवलवरती होतं. ते प्रोत्साहन देण्याच्या पलीकडे काही करतायत का मला शंका आहे. मुलं इन्स्पायर होत आहेत. म्हणजे पूर्वी जसं एकांकिका करून आपली एक क्रिएटिव्हिटीची आपली भयंकर जिगर जे काय वगैरे वगैरे ते आता बऱ्यापैकी शॉर्ट फिल्मवरती हे झालं. गडबड कुठे होते की बाजारात कात्री मिळते म्हणून, म्हणजे संवर्धन खाते असं म्हणतात की बाजारात कात्री मिळते म्हणून सगळे सर्जन होत नाहीत, किंवा व्हायोलिन्स दुकानात मिळतात म्हणून सगळे व्हायोलिन्स होत नाही, किंवा रंग ब्रश मिळतात म्हणून सगळेच चित्रकार होत नाहीत. तर आता कसं झालंय की हा मोबाईल उचलून सुद्धा मी फिल्म करू शकतोय. ही एवढी फॅसिलिटी आलेली आहे. ते खूप फायद्याचं आहे, तितकंच ते धोक्याचं पण आहे. तर त्यातून हे आत्ता धडपडून
त्याचं एक्झॅक्ट मटेरियल कॉन्टेंट तयार करणं याच्याकडे मुलांचा कल दिसतोय. त्यातून खूप उत्तम दर्जाचं काम पण दिसतं, पण त्याची संख्या खूप छोटी आहे. मग हे जे उत्तम दर्जाचं काम आहे याला प्लॅटफॉर्म मिळायला हवा. काही OTT प्लॅटफॉर्म्सने शॉर्ट फिल्मसाठी म्हणून जागा ठेवलेली आहे, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्या दिसतात सुद्धा. म्हणजे आपण नागराजचं म्हटलं तसं त्या शॉर्ट फिल्म जी होती त्याची पहिली पिस्तूल आहे, तिथून तो नागराज झाला. केवढी मोठी ताकद आहे त्या शॉर्ट फिल्मची. पण मग चित्रपटांच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर असं सगळीकडेच एक म्हटलं जातं की जेवढे चित्रपट तयार होतात तेवढे वितरित पण होत नाहीत किंवा तेवढे प्रदर्शित पण होत नाहीत. ही जी कला आहे या संदर्भात काय म्हणता येऊ शकेल? काय नाही, एकतर मुळात गोंधळ कसा आहे की ते सगळे चित्रपट आहेत काय आधी तपासून बघितलं पाहिजे हे ना. म्हणजे शूटिंग झालं, एडिटिंग केलं, डबिंग केलं आणि झाला लागला तर तो चित्रपट आहे असं नाही आहे. जे खरोखर चित्रपट आहेत, ज्या चित्रपटांना खरोखर तो कॉन्टेंट आहे, जे चित्रपट काही म्हणू पाहत आहेत ते चित्रपट मला असं वाटतं की पोचतात. सकस चित्रपट शक्यतो तुम्ही अगदीच त्यातले ढिसाळ असाल तरच खाली राहील. पण म्हणजे चांगला चित्रपट केला आणि थिएटरला लागला आणि लोक आले बघायला अशी पण परिस्थिती नाही आहे. ते वेगळंच मार्केटिंग आणि ह्याचं तंत्रच टोटली वेगळं आहे, त्याचा क्रिएटिव्हिटीशी काही संबंध नाही आहे. आणि आपल्याकडे सगळ्यात मोठा मराठीमध्ये झालेला प्रॉब्लेम असा आहे मराठी चित्रपटांच्या संदर्भामध्ये की आपल्याकडे प्रोड्युसर्स खूप कमी, हाताच्या बोटावर मोजता येतील इतके पण इंडिपेंडंट प्रोड्युसर आपल्याकडे नाही आहेत. कॉर्पोरेट हाऊस जे करत आहेत ते करत असतील, पण जो माणूस चित्रपटाला पैसे लावतो तो फंडर आहे किंवा तो फायनान्सर आहे. इथे त्याला प्रोड्युसर म्हणून नाव दिलं जातं. तो प्रोड्युसर असं होतं. त्या माणसाला पैसे असतात देण्या इतकंच ज्ञान आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यानंतर दिग्दर्शकच एक EP घेऊन सगळं काम करतो. त्याला त्याची कलाकृती करायची असते, त्याची त्याच्यामागे मेहनत लागलेली असते. पण तो चित्रपट पूर्ण झाल्यानंतर त्याचं काय करायचं हे उत्तम दिग्दर्शकाला उत्तम मार्केटिंग येईलच नाही, आलंच पाहिजे असं नाही आहे. ते टोटली वेगळं काम आहे, ती यंत्रणा वेगळी आहे. मग काय होतं की जो प्रोड्युसर आहे त्याला यातलं काहीच माहीत नसतं. माझ्याही 4 प्रोड्युसरच्या बाबतीत हे झालेलं आहे की त्याचं करायचं काय हे त्यांना कळत नाही. मग ते दिग्दर्शकावर अवलंबून असतात. दिग्दर्शक त्याच्या पुढच्या सिनेमाला गेलेला असतो आणि मग तो चित्रपट हळूहळू मागे पडत जातो. पैसे बुडालेले असतात. मराठीमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये फंडिंग आलं होतं. एकेकाळ खूप एक बेस्ट टाईम मराठीने आत्ता मागच्या काही वर्षांमध्ये, म्हणजे श्वासच्या नंतर आपण जसं म्हणतो, तो एक 10-12-15 वर्षांचा एक चांगला टाईम येऊन गेला. त्यात खूप चांगले कलाकार वर आले, चांगले दिग्दर्शक आले, चांगले म्युझिक डायरेक्टर आले, चांगले टेक्निशियन्स आले आणि खूप खूप प्रमाणामध्ये फंडिंग पण आलं. पण समहाऊ ते यामुळे कदाचित झालं असेल. आज जी काय परिस्थिती आहे की थिएटर कसे मिळवावेत, तो रिलीज कसा करावा, त्याचं पुढे काय करावं, त्याला लागलेली इन्व्हेस्टमेंट परत कशी आणावी, म्हणजे आपापल्या व्यवसायांमध्ये खूप चांगला व्यवसाय करून त्याच्यातनं पैसे मिळवून मग सिनेमा केलेले उत्तम व्यावसायिक सुद्धा सिनेमाचा व्यवसाय नाही करू शकले. त्याचं कारण याचं मार्केटिंग वेगळं आहे आणि त्याचं ज्ञान आत्मसात करून मग प्रोडक्शन करणं ही जी काय प्रोड्युसरची जबाबदारी आहे ती कुठेतरी कमी पडताना मला वैयक्तिकरित्या माझं हे मत आहे. मी इन जनरल अशी मराठी चित्रपटसृष्टी असं माझं म्हणणं नाही आहे. मी जे काही बघतोय त्या अनुभवातून मला हे असं दिसतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या मार्केटिंगचे प्रॉब्लेम्स आहेत. सर, पैठणी ही वेब सिरीज आणि द सिग्नेचर हा चित्रपट या दोन्ही कलाकृती OTT प्लॅटफॉर्मवर आल्या, तर या OTT प्लॅटफॉर्मचा तुमचा अनुभव काय आहे? आणखी एक सिनेमा माझा रिलीज झाला, तो वेबवरती आहे. आपल्या प्रसार भारतीची जी नवीन OTT प्लॅटफॉर्म आले त्याच्यात सदाबहार, त्यात जया बच्चन आहेत, हां रजत कपूर आहेत आणि राजेंद्र गुप्ता आहेत आणि फार छान गोड रेडिओवरची फिल्म आहे. त्या फिल्मचा विषय रेडिओ आहे आणि ती तुम्ही नक्की बघा. रेडिओ अनाउन्सर्स आणि रेडिओवर लागणारी गाणी, विविध भारती हा त्याचा विषय आहे त्या सिनेमाचा. तर मला असं वाटतं तो एक वेगळा सिनेमा झाला की ज्याच्यामध्ये एका रेडिओचं आणि एका म्हाताऱ्या बाईचं रिलेशनशिप आणि त्या रेडिओत तिला काय 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 तिचं जग अख्खं त्याच्यावरती असतं असा तो सिनेमा आहे. तर तो सिनेमा नक्की बघा. ह्या OTT आणि वेब किंवा वेब सिरीज ह्याच्यामधलं स्टोरी टेलिंग वेगळं आहे. वेब सिरीजचं डेफिनेटली वेगळं आहे. पुन्हा तो वेगळा फॉर्म आहे. तो सिनेमा नाहीये किंवा तो असा लांबडा सिनेमा आहे असं नाही म्हणता येणार आहे. त्याची वेगळी ट्रीटमेंट आहे. म्हणजे आज तिथे 400 मिनिटांचं एक कंटेंट मागितलं जातो किंवा त्या पद्धतीने आज काम केलं जातं. एवढंच नव्हे तर तो पर्सनल स्क्रीनवर बघितला जातो ना. तो म्हणजे एक 500 लोक थिएटरमध्ये बसले आणि अंधारात मोठ्या पडद्यावर बघतात असं नाहीये. तो इट इज नॉट लार्जर दॅन लाईफ. तो छोट्या तुमच्या पर्सनल स्क्रीनवरती इंडिव्हिज्युअली बघितलं जाणारं ते माध्यम आहे. त्याचं हँडलिंग पण तसं असायला हवं. तर त्याचं हँडलिंग वेगळं, याचं हँडलिंग वेगळं. सिनेमा इज सिनेमा, सिनेमासारखा दुसरा काही. अजून एक ह्यालाच लागून प्रश्न, म्हणजे आपल्याला पूर्वी निबंधात असा विषय असायचा
की विज्ञान शाप की वरदान, तसं आता नवीन AI शाप की वरदान आपल्या या industry जगामध्ये साठी. सगळं वरदान आहे. पहिला माणूस जेव्हा त्याच्या बुद्धीत काही किडा घुसला असेल तिथपासनं आजपर्यंत हे सगळं वरदान आहे. आज आपण जे बोलतो वरदान आहे, हाव यू आर टेकिंग इट, आणि तुमच्या त्या वरदानाला वरदान समजायचं की नाही हा ज्याचा त्याचा भाग आहे. कारण आधी असं म्हटलं गेलं ना की फोटो काढला गेला तेव्हा चित्रकारांसाठी हा प्रश्न होताच ना की कॅमेरा आला तो शाप की वरदान, पण मग चित्रकारांनी त्याच्यामधनं वेगळे फॉर्म्स काढले ना, म्हणजे मग फोटोसारखा चित्र न काढता त्याच्यामध्ये किती पुढे गेली चित्रकला. त्याला एक शत्रू निर्माण झाल्याबरोबर ते कुठून कुठे गेलं, तर हे होऊच शकतं ना. त्यामुळे असं शाप वरदान काही नाही. आज टीव्हीला जर आता मी लहानपणी जर का शाळेत लिहिलं टीव्ही टेलिव्हिजन हा शाप आहे वरदान नाही, आज माझं अख्खं आयुष्य त्याच्यावर गेलंय शेवटी. तर आपण कुठल्याही नवीन इन्व्हेन्शनला शाप की वरदान असं पाहू नये असं मला वाटतं. मला तर सगळं जे येते ते सगळं वरदान आहे. तुम्हाला त्या सगळ्या याच्यात कसं बसवताय. आणि नवीन गोष्ट आहे ना, नवीन गोष्ट थोडी थ्रेट देणारच आहे. म्हणजे जेव्हा व्हिडिओ आला आणि व्हिडिओ कॅसेट आले तेव्हा सिनेमाला थ्रेट वाटत होता, जेव्हा सिनेमा आला तेव्हा नाटकाला ती भीती होती, जेव्हा बोलपट आले तेव्हा मुखपटांना ती भीती होती. असं करत करत ते होतच राहिलं ना. नंतर CD झाल्या, तर CDमुळे काय झालं ते आपण बघितलं किंवा असं. तर त्यातूनही बाहेर पडला ना सिनेमा, आज तिथे आहेच. त्यामुळे मला असं वाटतं की AI तुम्ही त्याला कसं घेता याच्यावरती आहे. एका सिनेमामधलं एक अख्खा सीन आम्ही AI वरती केला होता जो शक्य नव्हता आम्हाला शूट करणं. तर त्या सिनेमात तो इतका पक्का बसतो. मी स्नोफ्लावर नावाची फिल्म केली सायबेरियाला, रशियन कोलॅबरेशनची फिल्म आहे. त्यात पुन्हा रशियाला जाणं शक्य नव्हतं, मी AI वर केलं आणि झालं. मी आत्ता एक गाणं केलं अनु मलिकने माझं, तर ते 4च लोकांनी गाणं केले. त्याच्यामध्ये एक मी लिहिणारा, अनु मलिक म्युझिक देणारा, एक आमचा कम्प्युटरवरती ते करणारा आणि एक गायिका. चौघं अप्रतिम गाणं झालेलं आहे. तर भीती मला तेव्हा हे वाटली की बाकी वादक काय करतील, व्हायोलिनिस्ट काय करतील, हे काय करतील, ते काय करतील. पण ते गाणं ऐकल्यावर मला असं वाटलं की मला काय हवं होतं, मला गाणं हवं होतं आणि मला उत्कृष्ट गाणं मिळालंय याचा आधी मी माझ्यासाठी समाधानी. मग हे बाकीचं काय होईल वगैरे त्यातूनही काहीतरी होईलच की. ते काय होईल याचं उत्तर माझ्याकडे आत्ता नाहीये, कदाचित 2 वर्षांनी असेल. पण गाणं तर आलं माझ्या हातामध्ये, असं मला असं वाटलं की ठीक आहे. आता विषय गाण्याचाच निघाला आहे तर सरांना मी विचारेन की सर तुमच्या पसंतीचं पुढील कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल. पुन्हा एकदा हृदय मंगेशकरांचं कुठलंही गाणं तरी एखादं इन्स्पायरिंग ज्याच्यावरनं तुम्हाला काही सुचलेलं होतं असं. जसं मगाशी नदीला पूर आलेला होतं तसं आणखीन दुसरं एखादं गीत. गंजल्या ओठाचं माझ्या धार वज्रांची मिळू दे, ते आम्ही फार म्हणायचो ते गाणं. सर चित्रपटांचं मार्गक्रमण करत असताना तुम्ही पुन्हा शेवग्याच्या शेंगा केलं. सुरुवात नाटकापासून झाली, मध्येच एकदा पुन्हा नाटक केलं. नाटकाची झिंग बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ती रिहर्सलमध्ये असते. तुम्हाला नेमकी ती कुठे वाटते आणि पुन्हा रंगभूमीकडे वळायला आवडेल का? वळायचं का, मी सोडलीच नाही रंगभूमी. आणि कारण मला स्वतःला धार काढून घ्यायची असेल तर बेस्ट जे काय वाटतं टूल दॅट इज रंगभूमीचं. तर मला मध्ये असं वाटलं की एक सिनेमा मी लिहिला होता शेवग्याच्या शेंगा, तर मला तो थिएटरमध्ये कसा करता येईल याचं चॅलेंजिंग वाटत होतं सारखं. आणि लता नार्वेकरांसारख्या प्रोड्युसर होत्या ज्या एक्सपेरिमेंट करायला तयार होत्या. त्यामुळे मी स्टेजवर सिनेमा पण ते नाटक आहे याचं भान ठेवून, मला काही लोकांना स्टेजवर सिनेमा नव्हतं दाखवायचं, मला नाटकच करायचं होतं. पण सिनेमाचं स्क्रिप्ट उचललं आणि ते नाटकामध्ये कसं फिरवता येईल हे मला मी दिलेले चॅलेंजेस होते की मला हे करून बघायचं आहे वगैरे. आणि ते जमलं. ते जमल्यावर मला मजा आली. मला ते टिपिकल बॉक्समधलं नाटक नव्हतं करायचं किंवा ह्याच्यातलं नाटक किंवा त्याच्यातलं नाटक असं नव्हतंच. मला खरं तर म्हणायला गेलं तर ती जी काय गोष्ट सांगायची होती त्याचा जो नाट्यानुभव मला दिसत होता तो मला करायचा होता. तर ते केलं आणि ते यशस्वी झालं. नाटकाचा माझा आत्ता असा प्रॉब्लेम आहे, मी गेले 3-4 वर्ष एक नाटक करायचा खूप प्रयत्न करतोय. माझ्याकडे प्रोड्युसर्स आहेत, माझ्याकडे नाटक तयार आहे, पण मला तशी कास्ट अवेलेबल होत नाही आहे. मला नाटकात काम करायला माणसं मिळत नाही आहेत. थोडक्यात कारणं काही असतील, विविध कारणं, त्याची काही कमर्शियल कारणं आहेत, काही वेळेची कारणं आहेत, काही असतील, पण मला ती मिळत नाही आता. अच्छा. आणि आपणच लिहिलेल्या म्हणजे कधी कधी तुम्हाला परीक्षक म्हणून सुद्धा बोलवलं जात असेल. तुम्ही लिहिलेलीच एकांकिका तुम्हाला परीक्षण करायला कधी मिळालं का? तसं नाही, मी एकदाच परीक्षक म्हणून गेलो होतो ऑस्कर ज्युरीच्या इंडियन पॅनलवरती आणि मला असं वाटलं की आपण योग्य नाही आहोत परीक्षणासाठी. त्याच्या आधी मी कधी नाही गेलो आणि नंतरही कधीही गेलो नाही. कारण परीक्षण करण्यासाठी म्हणून
जे जजमेंटल व्हावं लागतं आणि ते सततचं कंपॅरिझन जे आहे की या नटाने असा अभिनय केला आणि या नटाने असा अभिनय केला की याने ही मांडणी केली, तर ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे त्याने तेवढंच जेन्युअनली केलेला असतो. तर हू एम आय की याला आपण 10 मार्क देऊ आणि याला 12 देऊ आणि त्याला 15 देऊ. तर मला असं वाटलं की मी नाही जायला पाहिजे यात. आम बॅड परीक्षक, मला नाही परीक्षक म्हणून काम करायचं. सर, सध्याच्या एकांकिका आणि नाटकं बघून तुम्हाला काय वाटतं? एकांकिका मला फ्रँकली स्पीकिंग फार बघता आल्या नाहीत मध्ये, वेळेमुळे असेल किंवा त्या वाटेला गेलो नाही. आणि नाटकाचं कसं होतंय की नाटक मी बघत नाहीये, मला त्रास होतो नाटक बघताना. मला शेवटचं नाटक बघितलं ते मी देवबाभळी बघितलं होतं. त्रास होतो म्हणजे मला नाटक करता येत नाही आता, याचा मला सतत त्रास होतो नाटक बघताना. ते मागे ग्रीन रूम मध्ये गेलो, विंगेत गेलो किंवा त्या थिएटरच्या वातावरणात गेलो की काहीतरी व्हायला लागतं आणि ते असंही असतं. त्यामुळे मी नाही बघत आहे, मी जात नाहीये तिकडे आत्ता. मध्ये पृथ्वीला गेलो होतो तर मला असं वाटलं की मी इथे काय बसलोय, म्हणजे तिथे असलं पाहिजे. तर हे जे सारखं आपण तिथे असलं पाहिजे जे ना, हा जो काय स्वार्थीपणा आहे की अरे लोकही करतात तेही बघितलं पाहिजे, पण मला नाही होत ते. मला एकतर भयंकर जेलस होतं असं, आणि वाईट असेल तर वेळ वाया गेला म्हणून त्रास होतो. तर मला असं वाटतं की मी नाटकात असलं पाहिजे, प्रेक्षकात नव्हे. खूप प्रामाणिक आणि स्पष्ट मत सांगितलं तुम्ही, खूप भावलंय. एक शेवटचं म्हणू शकतो आपण या सगळ्याकडे की तुम्ही स्टोरी टेलिंग करत असताना कुठल्याही माध्यमातनं, नाटक असो, सिरियल असो, चित्रपट असो, कुठलंही, तुमच्या डोळ्यासमोर असणारा प्रेक्षक कोण आहे? नाही, असं कधीच नाही झालं. म्हणजे मी प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून नाही काम केलं. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला काही करायचं नाही, कधीच नाही. मला कधीच असं आलं नाही की हा कारण जसं सत्यजित म्हणतात तसं की अशी कुठलीही कलाकृती नाही की जिचा प्रेक्षक नाही. तिचा म्हणून एक प्रेक्षक असतो, बरोबर आहे. पण मग तो प्रेक्षक कसा शोधायचा? मग तसा शोधायचा असेल तर मग मी मासच शोधीन ना, शोलेतच प्रेक्षक शोधीन. म्हणजे मग मी कशाला छोटं काम करत बसू? प्रेक्षकच डोळ्यासमोर ठेवायचा आहे तर मी जय संतोषी माता आणि शोले आणि नदिया के पारचा प्रेक्षक ठेवीन, म्हणजे मला करोडो रुपये तरी मिळतील. अगदी. पण तो नाही ठेवतायत, तो तसं का नाही करत आहे मी तसं? कारण तसं नाही करतायत. असं नाही सांगतायत की मी ह्या प्रेक्षकांसाठी हे करतो आणि तो प्रेक्षक नाही आला तर यू आर फेल्युअर. दुसरी गोष्ट मला अशी वाटते की माझा पहिला प्रेक्षक मी आहे ना, मग मला जे आवडणार आहे ते मी केलं पाहिजे. मला जर आवडलं तर मी लोकांना सांगू शकतो की मी हे टेस्ट केलंय, हे चांगलं आहे, तुम्ही पण बघा. म्हणजे मी ते सांगू शकेन ना. तुला काय आवडणार आहे हे जर का मी ठरवून ठेवलं आणि तुला दिलं तर तू टेस्ट केलेस का? बरोबर. आणि मला नाही आवडले आणि मी म्हणजे मला जे आवडलेलं नाही ते मी लोकांना का परसिव्ह करू, का लोकांना ते देऊ वगैरे वगैरे. मला ते पटत नाही किंवा माझ्या ते बसत नाही. बरं, दुसरी गोष्ट अगदी स्पष्ट बोलायचं तर सांगतो की आता 67वा सिनेमा कंप्लीट करून मी आलोय, बरोबर आहे. 67 वेळा फंडर्सनी किंवा मार्केटिंगने किंवा आर्टिस्टने आणि सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. 67 वेळा, जे मराठीत आत्तापर्यंत इतके सिनेमे कोणी नाही केले, मी सांगतो ना. आणि भारतात एक खूप कमी संख्या असेल अशी. जेव्हा तुम्हाला एवढं भरभरून लोक परत तुझा सिनेमा करायचा घे कर असं जेव्हा आहे, तेव्हा मी कशाला असं अवलक्षण करून घेऊ की ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल आणि त्यांना काय वाटेल असं कशाला करत बसू? वेन यू आर गिव्हिंग मी चॉईस, तर मी मला जे आवडेल तेच करीन ना. ते आतापर्यंत अडलं नाही किंवा काही कमी पडलं नाही किंवा सगळ्यात जास्त नंबर्सने मी ते करू शकतोय. जर का मला रोज श्रीखंड खायला आहे तर मी कशाला कारल्याचा रस प्यायला जाऊ? उदाहरणार्थ, म्हणजे दोन्ही आपापल्या जागी आहेत. पण मला असं वाटतं की जे मला भिडतं, मला भावतंय, ते मला करण्याची उपलब्धी आहे, ते करण्यासाठी मला सपोर्ट आहे, ते करण्यासाठी माझ्याकडे लोक आहेत, मला तेवढा प्रचंड पाठिंबा आहे, तर मी तेच केलं पाहिजे. कारण ते अप्रिशिएट होते, ते करू दिलं जातंय, ते केल्याने काही भलं होतंय, ते केल्याने काही वेगळी गोष्ट घडते, ते केल्यामुळे मला आज ऑन एअर इथे बसून तुम्हाला इंटरव्ह्यू देता येतोय. तर मी कशाला ते बाकीचं करायला जाऊ जे मला नाही आवडत आहे. त्यामुळे मला आवडते, नाही आवडते आणि प्रेक्षकांना काय आवडेल याचा विचार न करता मला जे डोळ्यातून पाणी आणतंय किंवा हसवतंय किंवा भीती घालतंय किंवा काहीतरी करतंय, मला खुर्चीला खिळवून ठेवते, ते मी करीन. त्याबरोबर जे लोक माझ्याबरोबर येतील ते माझे असतील आणि ते आत्तापर्यंत होत आलंय हे आज दिसतंय इथे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. सगळ्यांचे आभार ज्यांनी मला हे करू दिलं. तर श्रोते हो, ही होती मुलाखत गजेंद्र अहिरे सर यांची. यांचा संपूर्ण प्रवास हा खरं तर इतक्या कमी वेळेत आपल्याला कळणं हे शक्य जरी नसलं तरी त्यांनी बऱ्याच मुद्द्यांमधून बऱ्याच प्रसंगांमधून आपल्याला हे दाखवलं आहे की जर का तुमची स्वप्न मोठी असतील
तुम्ही जर का सातत्य ठेवत असाल, मेहनत करायची तयारी असेल आणि विश्वास असेल स्वतःवर, तर आपल्यासाठी आभाळ ठेंगणं असतं. हे या प्रवासातून आपल्याला कळलेलं आहे. तर मुलाखत आम्ही घेत होतो RJ प्रसाद ठोसर आणि मी सीमा निकम शिरोडकर. ही मुलाखत आम्ही इथेच संपवतो आहेत. आणि गजेंद्र सरांचे मनापासून आभार. धन्यवाद सो सर. मच. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद सर. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी 100.1 मेगाहर्ट्झ ही मुलाखत सादर केली होती ज्योत्स्ना केतकर यांनी. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे.